थोडंसं मला नेटचा मध्ये एखादाच प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे. असू दे, काय अडचण. हा, तसं वाटलं तर मला फक्त हे करा. हो हो, काय अडचण. सर दिसते स्क्रीन माझी? हो, ओके. नेक्स्ट केल्यानंतर नेक्स्ट जात आहे? हो, जातं, काय प्रॉब्लेम. पुढचे जात आहेत ना स्लाइड? हो, काळाची गरज. हा, ठीक आहे. थँक्यू. नमस्कार मित्र, आज आपण मका पिकाचं एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याबद्दल माहिती घेणार आहोत. मका पीक म्हटलं की तसं खादाड पीक म्हणतात. म्हणजे मका पीक लावल्यानंतर त्या रानामध्ये बऱ्याच वेळेला बऱ्याच न्यूट्रिएंटची डिफिशियन्सी पुढच्या पिकामध्ये जाणवते. त्यामुळे आपण त्याला म्हणतो की खादाड पीक आहे, ज्याच्यामुळे जमिनीचा सुपीकता आहे ते कमी होत असते. त्यामुळे आपण म्हणतो की मका पीक हे समजा शक्यतो एकाच जमिनीत वारंवार घेऊ नका. समजा ॲटलिस्ट पिकाची फेरपालट करून अल्टरनेट आपण समजा मका पीक घेतलं तर निश्चितपणे फायदेशीर होऊ शकतो आणि जमिनीचं सुपीकता आपण त्यामध्ये टिकवून घेऊ शकतो. त्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन हे फार महत्वाचं आहे. ह्याच्यामध्ये जर आपण मक्या पिकातून जेवढी अन्नद्रव्य बाहेर काढली जातात, घेतली जातात, तेवढी जर आपण त्याच्यामध्ये किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त जर अन्नद्रव्य आपण समजा जमिनीत देऊ शकलो आपण बाहेरून, तर ही जी काही डिप्लिशन असेल किंवा जी काही अन्नद्रव्याची कमतरता ज्या पुढच्या पिकाला भासणार आहे किंवा जमिनीचं आरोग्य खराब होणार आहे ते होणार नाही. याच्यासाठी म्हणून समजा एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन ही फार महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये मका पिकाच्या बाबतीमध्ये. आणि ते व्यवस्थापन आज आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन बघणार आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी येतात. शेतकरी म्हटलं की शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून खत व्यवस्थापन म्हटलं की समजा एकच गोष्ट येते त्याच्या दृष्टिकोनातून रासायनिक खत नियोजन. नुसतं रासायनिक खत नियोजन करून चालणार नाहीये. रासायनिक खताबरोबर समजा सेंद्रिय खत असतील, रासायनिक खत असतील, जैविक खत असतील, त्याबरोबर हिरवळीची खतं आहेत, त्याचबरोबर इतर फवारणीद्वारे समजा खताचं नियोजन, अशा वेगवेगळ्या गोष्टीचं आपण जर नियोजन केलं तर त्यातनं चांगल्या पद्धतीनं खताचं नियोजन करता येईल आणि त्यातून समजा पिकाचं उत्पादन हे चांगलं घेता येईल आणि जमिनीची सुपीकताही मेंटेन करता येईल. आता याचं एकात उत्पन्न कमी होण्याची वेगवेगळी कारणं आहेत, ज्याच्यामध्ये जमिनीचं आरोग्य खराब होत आलेलं आहे, रासायनिक खताचा असमतोल वापर आहे, म्हणजे युरियासारखं खत समजा कमी किमतीला मिळतो म्हणून त्याचा वापर जास्त असेल, DAP असेल किंवा पोटॅश महाग आहे म्हणून त्याचा वापर कमी असेल. त्यामुळं जो बॅलन्स स्वरूपात जे खताचं नियोजन व्हायला पाहिजे की जे आपण म्हणतो की 2:1:1 म्हणजे दोन भाग नत्र, एक भाग स्फुरद, एक भाग पालाश, अशा पद्धतीचं पिकाची रिक्वायरमेंट असते. त्या पद्धतीनं आपल्याला खताचं नियोजन होताना दिसायला पाहिजे, पण तसं होताना ऍक्च्युअलमध्ये दिसत नाही. ऍक्च्युअलमध्ये 4:1:1 अशा पद्धतीचं, म्हणजे 4 भाग नत्र, 2 भाग, एक भाग स्फुरद, एक भाग पालाश, अशा पद्धतीचा वापर त्याच्यामध्ये होतो किंवा स्फुरद त्याच्याही पेक्षा कमी वापर होत असतो. बऱ्याच वेळेला असं होतं की पोटॅशची जमिनीमध्ये आपल्या उपलब्धता भरपूर आहे, त्याच्यामुळे पोटॅशचा वापर कमी केला जातो, पण पोटॅश दिल्यानंतर मात्र निश्चितपणे उत्पादन जास्त येताना दिसतं. मातीमध्ये बरेच वर्षानुवर्ष बागायती क्षेत्रामध्ये बागायती पिकं घेतल्यामुळं अन्नद्रव्याची कमतरता बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात दिसून यायला लागली. मोठ्या प्रमाणात हा जो अन्नद्रव्याचा गट आहे तो जमिनीवरती कमतरता दाखवू लागलेले, त्याचा उत्पन्नावर ते परिणाम दिसून येतात. सेंद्रिय खतं उपलब्ध नाहीये किंवा तिचे तयार होताना दिसत नाहीत किंवा कमी प्रमाणात उपलब्ध होतात, त्याचाही आपल्या जमिनीच्या किंवा ह्या एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन त्याचा परिणाम होताना दिसतोय. नवीन जाती संकरित आल्यामुळे त्याच्यामध्ये त्याचा वापर जो आहे, अन्नद्रव्याचा वापर
हा मोठ्या प्रमाणात या जातीच्या माध्यमातून उचलला जातो आणि त्याच्यामुळे सुद्धा जमिनीमध्ये कमतरता भासते, त्याच्यामध्ये उत्पादनात मार होत नाही. पाण्याचा अतिरेक वापर असेल त्याच्यामुळे सुद्धा PHEC वाढला की नक्कीच त्याचा परिणाम सांगता अन्नद्रव्याच्या उपलब्धीवरती होतो आणि जमिनीत अन्नद्रव्य असताना सुद्धा पिकाला उपलब्ध होत नाही. ठिबकच्या माध्यमातून समजा खताची कार्यक्षमता वाढवायची असेल तर ठिबकच्या माध्यमातून जर खताचं व्यवस्थापन केलं तर आपण त्याच्यामध्ये 30% 40% म्हटलं तर खताची बचत आपण निश्चितपणे करू शकतो. या काही उत्पादन कमी येण्याच्या गोष्टी आहेत आणि त्याच्यासाठी मला उपाययोजना म्हटलं तर एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन ही गोष्ट आपल्याला करणं फार गरजेचं आहे. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन मगाशी मी म्हटलं तसं की जमिनीचं आरोग्य राखून पिकाचं उत्पादन चांगलं येण्यासाठी रासायनिक खतं असेल, दुय्यम अन्नद्रव्य असतील, सूक्ष्म अन्नद्रव्य असतील, सेंद्रिय खतं, जैविक खतं याचा समतोल वापर आपण करून जमिनीचा पोतही टिकवायचा आहे आणि जे पिकाचं उत्पादन आहे ते वाढीसाठी आपण सध्या प्रयत्न करायचा. म्हणून याच्यासाठी आपण सध्या एकात्मिक अन्नद्रव्याची गरज आपल्याला फार महत्त्वाची आहे. त्या एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा जर आपण वापर केला तर निश्चितपणे जमिनीचं भौतिक, रासायनिक आणि जैविक जे गुणधर्म आहेत किंवा जे सुपीकता आहे ती चांगल्या पद्धतीनं मेंटेन करता येते. आणि जर का तुमची जमिनीची जर सुपीकता चांगली असेल, भौतिक, रासायनिक आणि जैविक सुपीकता जर चांगली असेल तर टाकलेली अन्नद्रव्य आहे ते पिकाला चांगल्या पद्धतीने मिळतात आणि उत्पादन चांगलं येण्यासाठी आपल्याला निश्चितपणे मदत होत असते. त्याचबरोबर बघितलं पिकाची मागणी आणि पुरवठा यातील अंतर कमी करण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन काम करत असतं. म्हणजे जेवढं कमी पडते, मगाशीच मी म्हटलं यातले जेवढं पिकाच्या माध्यमातून अपटेक केला जातो, जसं आता नत्र एकरी 70 किलोपर्यंत नत्र हा सांगता मका पिकाच्या माध्यमातून सांगता जमिनीतून घेतला जातो. आणि मग एवढा मोठ्या प्रमाणात जर नत्र घेतला जात असेल तर तेवढी आपल्याकडून त्याच्या पटीमध्ये त्याचा वापर होणं गरजेचं आहे. पोटॅशला सुद्धा सांगता मक्यासारखं पीक हे चांगलं रिस्पॉन्स करतात, त्या मानानं स्फुरदाला तेवढं रिस्पॉन्स करत नाही. ज्या पिकाची ज्या अन्नद्रव्याची गरज आहे त्या पिकाला जास्त असते त्याची वाढीव मागणी आपण सांगता देणं गरजेचं आहे की जेणेकरून जर आपण नाही कमी जर दिला तर राहिलेले अन्नद्रव्य जमिनीतून घेण्याचा प्रयत्न पिकाच्या माध्यमातून केला जातो आणि मग जमिनीमध्ये डिप्लिशन व्हायला सुरुवात होते, कमतरता भासायला सुरुवात होते. हळूहळू जमिनीतले अन्नद्रव्य कमी होत जातात. मी पुढे काही तुम्हाला फोटोग्राफ दाखवणार आहेत, चार्ट दाखवणार आहे, त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की जसं पुढे आपण चाललेलं आहे तसं नवीन अन्नद्रव्य हे कमतरता रेषेमध्ये जायला लागलेले असतात. रासायनिक खतावरचे अवलंब कमी करण्यासाठी सुद्धा एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन हे फार महत्वाचं आहे. जसं तुम्ही हिरवळीचा खताचा वापर जर तुम्ही केला तर निश्चितपणे त्यामध्ये नत्राची रिक्वायरमेंट ते कमी होऊ शकते. जैविक खताचा वापर केला तर त्याच्यात रिक्वायरमेंट कमी होऊ शकते. त्याचबरोबर रासायनिक खताच्या म्हणजे माती परीक्षणाच्या आधारे खताचं नियोजन केलं तरी सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये खताची जे अन्नद्रव्य कमी आहे ते वाढवून देत आहेत, जे जास्त आहे ते आपल्याला कमी करून देतात. आणि अशातून आपल्याला सांगता शेतीचा खर्च कमी करण्यासाठी आपल्याला निश्चितपणे आणि उत्पादन वाढीसाठी आपल्याला त्यामध्ये फायदेशीर होऊ शकतं. तर जमिनीचं आरोग्य मगाशी म्हटलं की तीन प्रकारच्या सुपीकता जमिनीमध्ये असतात. त्याच्यातली एक सुपीकता म्हणजे भौतिक सुपीकता, दुसरी रासायनिक सुपीकता आणि तिसरी जैविक सुपीकता. तर तिन्ही जर सुपीकता जर चांगल्या असतील तुमच्याकडे तर तुम्हाला निश्चितपणे उत्पादन हे कमी खर्चामध्ये कमी खतामध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पादन येताना दिसतं. आणि ह्या तिन्ही सुपीकता एकमेकावरती अवलंबून आहेत. भौतिक सुपीकता जर चांगली असेल तर निश्चितपणे रासायनिक सुपीकता सुधारते. रासायनिक सुपीकता चांगली असेल आणि भौतिक सुपीकता दोन्ही चांगले असतील तर मग जैविक सुपीकता त्याच्यामध्ये चांगली राहते. जैविक सुपीकता म्हणजे काय, जीवाणूची संख्या, मित्र कीटक असतील, बुरशी असतील, ह्याचा जे काही सूक्ष्म वनस्पती असतील या जर चांगल्या असतील, सूक्ष्म जीवाणू जर चांगले असतील त्याच्यातून अन्नद्रव्याची उपलब्धता चांगल्या पद्धतीने होताना दिसते. त्यासाठी भौतिक आणि रासायनिक सुपीकता चांगली असणं गरजेचं आहे. शेताची कंटिन्युअस आपण समजा ज्या भागामध्ये बागायती भागामध्ये आपण वर्षानुवर्ष ते पिकं घेत, ऊसासारखी पिकं, मक्यासारखी पिकं किंवा समजा अशी बागायती पिकं घेत राहील अशा ठिकाणी समजा पाण्याचा अतिरेक वापर, खताचा अतिरेक वापर, असंतुलित वापर आणि याच्यामुळे समजा जमिनीचं आरोग्य बिघडत चाललेलं.
बऱ्याच वेळेला बघतो की समजा त्याची पहिल्यांदा आता असे लक्षात येत आहे की तुमच्या माझ्यासारखा अधिकारी जर चप्पल काढून जर रानात चालायचा प्रयत्न केला नांगरलेल्या रानातून तर आज चालू शकत नाही, आपल्या पायाला खरट टोचतं. हे कशामुळे होतं की त्याची मातीची जडणघडण आहे ती बिघडलेली आहे. मातीचा चिकटपणा वाढलेला आहे, सच्छिद्रता कमी झालेली आहे, त्यामुळे निचरा प्रणाली बिघडलेली आहे. समजा निचरा बिघडला की सगळ्या गोष्टी ह्या समजा जमिनीच्या बिघडत असतात. त्याला कारणीभूत आणखी समजा सेंद्रिय घटकांचा प्रमाण कमीत कमी वापर आहे, शेणखत उपलब्ध होत नाही आहे, जे काही पालापाचोळा असेल तो जाळून टाकला जातो. आणि त्याच्यामुळे समजा तिचे भौतिक जे गुणधर्म आहेत मातीचे ते सुधारताना दिसत नाही. आणि जर का निचरा चांगला नसेल, जमिनीची जडणघडण चांगली नसेल, तर निश्चितपणे रासायनिक जे गुणधर्म आहेत ते बिघडतात. जर पाणी धरून ठेवत असेल जमीन, निचराच होत नसेल तर क्षाराचं प्रमाण वाढतं. क्षाराचं प्रमाण वाढलं की मग नक्कीच इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी वाढते, पीएच त्या जमिनीचा वाढून जात आहे. क्षार वरच्या थरामध्ये क्षार यायला सुरुवात होते. क्षार आले की समजा त्याच्यामध्ये सोडियम असेल किंवा जे काही हानिकारक स्वाड त्याचं प्रमाण वाढलं की निश्चितपणे टाकलेली अन्नद्रव्ये त्या जमिनीवरती धरून ठेवली जातात, होल्ड केली जातात. आणि याच्यामुळे समजा पिकाला अन्नद्रव्य उपलब्ध होत नाही. म्हणजे भौतिक सुपीकता चांगली नसेल तर रासायनिक सुपीकता बिघडते, आणि ह्या दोन्ही सुपीकता बिघडल्या तर जीवाणूची संख्या बिघडते. आणि त्याच्यामुळे समजा आपण कितीही खत टाकली, आज आपल्याकडे शेतकरी बऱ्याच वेळेला येतो की समजा मी सर 10 पोती टाकली, 11 टाकली, 12 टाकली, रोज दरवर्षी वाढवून टाकतोय, पण उत्पादन मात्र कमी 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 होत चाललंय. याला कारण म्हणजे समजा जमिनीचं जे आरोग्य आहे ते बिघडलेलं आहे, जमिनीची सुपीकता आहे ती बिघडलेली आहे. याच्यासाठी आपल्याला समजा सेंद्रिय पदार्थाच्या प्रमाणाचा वापर करणं, जमिनीची मशागत आहे ती चांगल्या पद्धतीने करणं, पिकांचा फेरपालट करणं, एकच पीक न लावता वेगवेगळे पिकं लावणं, फेरपालट करून देणं, जमिनीला विश्रांती देणं, जमिनीला ताप देणं, निचरा प्रणाली सुधारण्यासाठी मदत करणं, बॅलन्स स्वरूपामध्ये माती परीक्षेच्या आधारे खताचं नियोजन करणं, आणि मग सेंद्रिय जे जीवाणू खत आहेत त्याचा वापर करणं. या सगळ्या गोष्टी केल्या तर निश्चितपणे आपल्याला त्याच्यामध्ये जमीन आरोग्य आहे ते चांगलं सुधारण्यासाठी निश्चितपणे मदत होईल. आणि जमिनीचं जर आरोग्य किंवा जमिनीची जी सुपीकता जर चांगली असेल तर उत्पादन नक्कीच चांगलं येताना समजा दिसून येतं. आता समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन हा एक मुख्य भाग आहे ह्याच्यातला अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये, की ज्याच्यामध्ये पिकाला लागणारी जी काही अन्नद्रव्य आहेत, काही कमी प्रमाणात, काही मध्यम प्रमाणात लागतात, काही छोट्या प्रमाणात, जास्त प्रमाणात लागतात. अशा तिन्ही प्रकार म्हणजे जास्त, मध्यम आणि कमी प्रमाणात लागणारी अन्नद्रव्य आहेत. जसं आपल्या इथं थाळी तुम्हाला बघायला मिळतं की ज्याच्यामध्ये की अन्नद्रव्यासारखे आपण जे थाळी खात असतो त्याच्यामध्ये भात असतो, पुरी असते, आमटी असते, भाजी असते, समजा कोशिंबीर असते, दही असते, किंवा थोडं चटणी असते, पापड असते. हे सगळ्या गोष्टी जर असेल किंवा एखादं स्वीट असेल, अशा सगळ्या गोष्टी जर असतील तर आपल्याला जेवण चांगलं जातं आणि ते जेवण चांगलं मानवतं. पिकाच्या बाबतीमध्ये तसंच आहे. सगळे अन्नद्रव्य घटक जे मुख्य अन्नद्रव्य घटक आहेत, नत्र, स्फुरद, पालाश असेल, दुय्यम अन्नद्रव्य घटक आहेत ज्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर असेल, किंवा मायक्रोन्युट्रिएंट्स आहेत, झिंक असेल, फेरेज असेल, मॅंगनीज असेल, बोरॉन असेल, कॉपर असेल, मॉलिब्डेनम असेल, अशी जी काही अन्नद्रव्य आहेत ही जर आपल्याला पिकाच्या बॅलन्स स्वरूपात जर देता आली तर पिकाची सायकल ही चांगल्या पद्धतीनं होते आणि उत्पादन आपल्याला चांगलं येण्यासाठी मदत होते. यातले एकत्र म्हणजे जसं आपल्या जेवणामध्ये सगळ्या गोष्टी आहेत पण मीठच नाहीये तर आपल्याला जेवण जाणार नाही. तसंच पद्धतीनं एखादा घटक जर अन्नद्रव्य कमी असेल तर त्याचा परिणाम हा दुसऱ्या अन्नद्रव्य घटकाच्या वरती होतो आणि पिकाच्या वाढीवरती होताना दिसतो. एकात्मिक अन्नद्रव्याचे काही जे घटक आहेत त्याच्यामध्ये रासायनिक खते असतील, सेंद्रिय खतं असतील, पिकांच्या अवशेषाचा वापर असेल, जैविक खतं असतील, हिरवळीची खतं असतील, आणि आंतरपीक असेल किंवा पिकाची फेरपालट असेल, या सगळ्या घटकांचा वापर करून समजा एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण हे करतो. पिकाला लागणारी अन्नद्रव्य जसं 16 अन्नद्रव्य घटक लागतात, ज्यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आहे तो हवेतून आणि पाण्यातून मिळतात, आणि बाकीचे अन्नद्रव्य आपण समजा जमिनीचे किंवा जमिनीतून घेतली जातात किंवा समजा आपण बाह्य खताच्या स्वरूपात आपण ते पुरवठा करत असतो. नत्र, स्फुरद, पालाश असेल, सल्फर, मॅग्नेशियम, कॅल्शियम असेल, किंवा
फेरस, मॉलिब्डेनम, कॉपर, झिंक, फेरस, मॅंगनीज, क्लोराईड आणि बोरॉन असायचं. आता ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे, एखादं अन्नद्रव्य आपण एखादं आपल्या ताटात जसं मीठच नसेल तर आपल्याला चालत नाही, किंवा नुसतं स्वीट आपल्याला खायला दिलं, गोड चांगलं लागतंय म्हणून समजा एक नुसते गुलाबजाम खायला दिलं तरी चालत नाही. त्याच पद्धतीनं पिकाला सुद्धा सगळी अन्नद्रव्य हे कमी जास्त प्रमाणात पण बॅलन्स स्वरूपात असणार ते गरजेचं आहे. आता एखादंच अन्नद्रव्य जर कमी असेल तर ह्या जो लॉ ऑफ मिनिमम आहे, आता ही जरी तुम्हाला आकृती बघता ह्याच्यामध्ये एक जरी घटक कमी असेल तर तिथंच उत्पादन हे थांबलं जातं, त्याच्यापेक्षा वरती जास्त. मग एखादं दुसरी बाकीची अन्नद्रव्य तुम्ही जास्त दिली असेल तरी सुद्धा उत्पादन त्याचं वाढताना दिसत नाही. म्हणून आपल्याला बॅलन्स स्वरूपामध्ये अन्नद्रव्य देणं पिकाच्या गरजेप्रमाणे त्यासाठी गरजेचं. त्यासाठी माती परीक्षणाच्या आधारे खताचं नियोजन केलेलं आपल्याला निश्चितपणे फायदेशीर होतं. आता ह्याच्यातलं कुठलं अन्नद्रव्य महत्वाचं आणि कुठलं नाहीये, कुठलंच, सगळीच अन्नद्रव्य हे पिकाला कमी जास्त प्रमाणात लागतात पण सगळीच महत्वाची असतात सांगतात. जसं ह्या जर फोटो बघितला तुम्ही तर ह्याच्यामध्ये पाणी जर विहिरीतनं काढायचं असेल तर हा घडा महत्वाचा आहे का, ही दोरी महत्वाची आहे का, ही पुली महत्वाची आहे का, रॉड महत्वाचं आहे की ही बगाड आहे ते बगाड महत्वाचं आहे का, समजा ही मुलगी महत्वाची आहे. ऍक्च्युली जर आपल्याला पाणी काढायचे असते ह्या सगळ्याच गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत. त्याच पद्धतीनं कमी जास्त प्रमाणात का होईना समजा प्रत्येक अन्नद्रव्य हे महत्वाचं आहे आणि ते आपल्याला गरजेप्रमाणे बॅलन्स स्वरूपात आपल्याला देणं गरजेचं आहे. हरित क्रांती झाली त्याच्यामुळे समजा जसजसे पिकाचं एकापेक्षा जास्त पिकं लागून गेली, प्रत्येक तेच परत पिकं रिपीट होत गेली, तसं तसं सुरुवातीला 1950 साली नत्राची डिफिशियन्सी होती आणि आज 2020 मध्ये जर बघितलं तर त्यामध्ये एवढी मोठी लिस्ट आपल्याला त्याच्यामध्ये दिसते. नत्र, फेरस, स्फुरद, झिंक, पोटॅश, गंधक, मॅंगनीज, बोरॉन, मॉलिब्डेनम, कॉपर, निकेल अशी अन्नद्रव्ये ही समजा कमतरता भासवली. जसं आपण पुढे जाईल तसं आपल्याला त्याच्यामध्ये आपण पिकं घेत चाललोय तशी अन्नद्रव्याची कमतरता ही आपल्याला त्याच्यामध्ये वाढताना दिसते. म्हणून मी म्हटलं मध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा एक मूळ पाया याच्यामध्ये आहे की लागणारी जेवढी क्वांटिटी असेल, लागणारे आहे ते समजा तेवढी मात्रा त्याच्यामध्ये द्यायची की जेणेकरून समजा डिप्लेशन जमिनीमध्ये येणार नाही, कमतरता जमिनीमध्ये भासणार नाही. समजा जेवढी अपटेक केला जाईल, जेवढं पिकानं काढलं जाईल तेवढे अन्नद्रव्य साधारणतः त्या पिकाला द्यायचे. समजा असं जर केलं तर त्याच्यामध्ये जमिनीतलं डिप्लेशन आहे ते थांबवता येईल आपल्याला आणि जमिनीतली सुपीकता आहे ते टिकवण्यासाठी आपल्याला निश्चितपणे मदत होईल. काही सॅम्पल्स आपण 100 सॅम्पल्स काढले होते त्यात असं दिसतंय नत्राचे 63% पर्यंत डिफिशियन्सी दाखवत आहे, 26% मध्यम दाखवत आहे, स्फुरदाच्या बाबतीमध्ये 42% डिफिशियन्सी दाखवत आहे, पोटॅश मात्र पण हाय स्वरूपात आहे म्हणतो सांगतो 13% डिप्लेशन दाखवत आहे. आता इतर अन्नद्रव्य जे आहे 100 सॅम्पल जर काढले तर त्यातले गंधकाचे 41 सॅम्पल निगेटिव्ह दाखवतात, म्हणजे संत डिप्लेशन मध्ये दाखवतात, झिंकचे 49 दाखवतात, बोरान आहे ते 33%. म्हणजे जो बरेच महत्वाचे जे अन्नद्रव्य घटक आहेत ते समजा अन्नद्रव्य होते. म्हणून आपल्याला बऱ्याच वेळा बघतो की समजा कोल्हापूर जिल्ह्यातली तर परिस्थिती बघितलं तर त्यामध्ये 90% जास्त नमुने आहेत ते झिंकला डिफिशियन्सी. त्यामुळे झिंक सल्फेट जर टाकलं तर तुम्हाला कुठलंही पीक आहे तर रिस्पॉन्स चांगला येतो. मक्यासारखं पीक तरी झिंक सल्फेट एकरी 8 किलो ते 10 किलो जर झिंक सल्फेट टाकला तर त्याला चांगलं रिस्पॉन्स करताना दिसतंय. त्यामुळं किंवा बोरॉन सारखा घटक आहे की ज्याचा आपण 3 किलो बोरान जर फ्लावरिंग स्टेजमध्ये आपण जर मक्याला टाकला तर ग्रेन फिलिंग आहे ते सांगता बऱ्यापैकी चांगलं वाढताना सांगतं त्यामध्ये दिसतं. इव्हन जेव्हा बऱ्याच वेळेला असं की बोरॉनची जर डिफिशियन्सी असते तर बऱ्याच वेळेला मक्याची कणस आहे ती खिडकी पडल्यासारखी दिसतात, म्हणजे न शेंड्याकडचे जे दाणे न भरण्याचं प्रमाण सुद्धा काही वेळा त्याच्यामध्ये दिसून येत असतं. म्हणून बॅलन्स स्वरूपामध्ये खतं झिंकची डिफिशियन्सी आता बघा महाराष्ट्रामध्ये जो 86% जमिनीमध्ये झिंकची डिफिशियन्सी दाखवतात. म्हणजे एवढ्या मोठ्या जर प्रमाणात जर डिफिशियन्सी असेल तर आपल्याला ते अन्नद्रव्य वापरलं तर रिझल्ट निश्चितपणे आपल्याला मिळतील. अदरवाईज सांगता तुम्ही इतर अन्नद्रव्य नत्र टाकले, स्फोरद टाकले, पालाश टाकले पण झिंक टाकलंच नाही तर तुम्हाला त्याच्यामध्ये रिझल्ट आहेत ते येताना दिसणार नाही. बोरॉनची परिस्थिती अशीच दिसते, बोरॉनमध्ये सुद्धा बऱ्यापैकी जमिनी आहे ते डिप्लेशन दाखवतात. आता पिकाच्या माध्यमातून काढून घेतलेली अन्नद्रव्य आणि अन्नद्रव्य टाकलेली जमिनीत टाकलेली अन्नद्रव्य ह्याचा जरा थोडासा तुलनात्मक अभ्यास जर केला तर असं दिसतंय की ह्याच्यामध्ये पोटॅश आहे ते अन्नद्रव्यान काढून 55% पर्यंत पोटॅश हे पिकाच्या माध्यमातून काढून घेतलं जातं.
वापर मात्र 10% आहे. म्हणजे गरजेच्या 10% वापर आहे, काढून घेताना मात्र 55% काढून घेतलं जातं. म्हणजे हे अशा जर व्यस्त स्वरूपात जर असेल तर भविष्यामध्ये पोटॅश आपल्या जमिनीत जास्त आहे म्हणतो, पण आजची परिस्थिती तशी राहिलेली नाही. पोटॅशची कमतरता आपल्या जमिनीमध्ये जाणवायला लागल्या, की जेणेकरून पोटॅश जेवढं मात्रा वापरेल तेवढं उत्पादन चांगलं येताना दिसतंय. आणि पर्टिक्युलर मक्यामध्ये तरी तीच परिस्थिती दाखवते. पोटॅशला पोटॅश जादा जर वापरला, आपला विद्यापीठाचा रिकॉर्ड जो पूर्वीचा 40 किलो पोटॅश प्रति हेक्टर होता, तो नंतर 60 किलो प्रति हेक्टर झाला. नॅशनल लेवलला तो 80 ते 90 किलो प्रति हेक्टर आहे. पण प्रायव्हेट कंपन्या त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात पोटॅश वापरतात आणि त्याला चांगले रिझल्ट येताना दिसतात. नत्र अपटेक आहे 31% आणि वापर मात्र 65%. का? तर युरिया स्वस्त आहे म्हणून सांगतो. असा इम्बॅलन्स स्वरूपात जर आपण नंतर अन्नद्रव्य जर वापरणार असेल तर त्याच्यामध्ये निश्चितपणे पैशाचा अवयव होणार आहे, त्याचा खर्च नुसताच होणार आहे, पण त्याच्यातून उत्पादन येताना त्यामध्ये दिसणार. म्हणून आपल्याला बॅलन्स स्वरूपामध्ये खतं जर वापरली तरच आपल्याला त्याच्यामध्ये उत्पादन आहे ते चांगल्या पद्धतीने येतात. आता एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे काही घटक आहेत. सेंद्रिय खते, पिकाचा अवशेष, हिरवळीची खते, जैविक खते, पिकाची फेरफालट आली, रासायनिक खताचा संतुलित वापर आला. हे सर्व घटक आपण एक एक करून आपण साधा बघूया. सेंद्रिय घटक हा फार महत्वाचा घटक आहे. जर सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जमिनीतलं जर 1% आसपास असेल तर उत्पादन त्या जमिनीमध्ये चांगलं येते. ऊसाच्या बाबतीमध्ये बघितलं तर एकरी 100 टन ऊस काढणारा जो शेतकरी तो 1% वरती सेंद्रिय कर्ब असणारा शेतकरी. जमिनीची जडणघडण संरचना जर चांगली असायची असेल आणि रासायनिक सुपीकता जर चांगली असायची असेल, जैविक सुपीकता जर चांगली असायची असेल तर सेंद्रिय खत हे फार महत्वाचा रोल त्याच्यामध्ये प्ले करतं. म्हणून सेंद्रिय खत आहे ते जास्तीत जास्त प्रमाणात जमिनीला उपलब्ध करून दिलं तर सूक्ष्म अन्नद्रव्याची संख्या वाढवणं असेल, सूक्ष्म अन्नद्रव्याची उपलब्ध वाढवून देणं असेल, पाणी धरून ठेवण्याची कॅपॅसिटी असेल, निचरा वाढवण्याचे प्रमाण असेल, अशा सगळ्या गोष्टी जमिनी वापशावरती ठेवण्यासाठी आपल्याला निश्चितपणे सेंद्रिय खत आहे त्याच्यामध्ये उपयोगी येत असतात. त्यामध्ये वेगवेगळी खतं येतात. शेणखत असेल, कंपोस्ट खत असेल, मळीचं कंपोस्ट असेल, गांडूळ खत असेल, फॉस्फो कंपोस्ट असेल, बायोडायनामिक्स कंपोस्ट असेल, कोंबडी खत असेल, मासळी खत असेल, असे वेगवेगळी खत. इव्हन रक्ताच्या पावडर असेल, हाड्याची पावडर, कुजलेले खत, मासळीचा चुरा, लाकडाचा भुसा, लाकडाची राख, पिकाचे औषध, असे वेगवेगळे वनस्पती आणि प्राणीजन्य हे पदार्थ आहेत ते सेंद्रिय खत म्हणून आपण समजा वापरू शकतो. त्याच्यात जे प्रमाण आहे ते डिटेल्स मी दिलेले आहेत, मी काही डिटेलमध्ये जाणार नाही त्याच्यात. आता एकात्मिक व्यवस्थापनामध्ये पिकाच्या अवशेषाचा वापर हा एक फार महत्वाची गोष्ट आहे. आपल्या भागामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये ऊसाचं क्षेत्र हे मेजर क्षेत्र समजा आपल्या भागामध्ये असतं. कोल्हापूरचा विचार केला तर जवळजवळ 1,40,000 हेक्टरवरती होत आहे. सातारामध्ये नाही म्हटलं तर 55,000 ते 60,000 हेक्टरवरती ऊसाचं क्षेत्र आहे. आणि अशा पिकाच्या बाबतीमध्ये अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात उपसून घेतली जातात जमिनीतून. जे काही समजा आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की जो आपला उपयोगाचा भाग आहे, म्हणजे आता फळझाडाचं पीक असेल तर फळझाड असेल, त्याच्या व्यतिरिक्त किंवा समजा एखादं हे असेल, ज्वारी असेल किंवा भात असेल, भुईमूग हे असेल, इतर सोयाबीन असेल, तर सोयाबीन काढून घेतल्यानंतर सोयाबीनचे दाणे तेवढ्यानंतर किंवा सोयाबीनचं बी काढून घेतल्यानंतर राहिलेला भाग आहे तो संत जमिनीमध्ये परत जायला पाहिजे. भाताचा भाग आहे तो भात काढून घेतल्यानंतर तो राहिलेला भाग आहे तो संत परत जमिनीत जायला पाहिजे. ऊसाच्या बाबतीमध्ये ऊसाचं पेर किंवा ऊस काढून घेतल्यानंतर जे पाचट आहे ते जमिनीत गाडलं गेलं पाहिजे. केळीच्या बाबतीमध्ये केळी काढल्यानंतर संता बाकीचा भाग आहे तो संता त्याच्यामध्ये जायला पाहिजे, जमिनीत जायला पाहिजे. असं जर झालं तर निश्चितपणे आपल्याला काही प्रमाणामध्ये संता जमिनीतलं सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण वाढवण्यासाठी आपल्याला निश्चितपणे मदत होते. आपण जर जाळून टाकणार असेल ते पदार्थ तर आपल्याला त्या माध्यमातून बराच मोठ्या प्रमाणात सेंद्रिय कर्ब आहे त्याचा ऱ्हास होताना दिसून येतो. सांगतो शेणखत आणि पाचड, ऊसाचं पाचड एक उदाहरण म्हणून दिलं इथं. त्याच्यातलं जर आपण अन्नद्रव्य घटक आणि याचा विचार केला तर सेंद्रिय कर्ब आहे शेणखतातून 38% मिळतात, त्याच्यामध्ये 45% पाचटामध्ये आहे. सेंद्रिय कर्ब हे समजा पाचटामध्ये जास्त असते. नत्र स्फुरद, पाला जवळपास सारखंच त्याच्यामध्ये आपल्याला पिकाला उपलब्ध होत असतं. तर 1 टन पाचड आपण जर असंच जाळून टाकलं त्यातनं मात्र नको असणारे घटक, कार्बन मोनॉक्साईड असेल, पार्टिकल्स असतील
किंवा काजळी असेल, असे नको असलेले पदार्थ मात्र वातावरणात मिक्स केले जातात. पण मात्र तेच जर आपण 1 टन पास्तापासून आपण जाग्यावरतीच कुजवून जर आपण सेंद्रिय खत जर तयार केलं, त्याचं कुजवून जर खत तयार केलं, तर त्यातनं त्याच्या माध्यमातून सेंद्रिय कर्ब जवळ 450 किलोपर्यंत जमिनीमध्ये ऍड केले जाऊ शकतात. मात्र 5 किलोपर्यंत, परत 2 किलोपर्यंत जमिनीत ऍड केले. म्हणजे पिकाच्या अवशेषाचा पुनर्वापर जर केला तर निश्चितपणे काही कुठलेही वापर म्हणजे भुसकट असेल, सोयाबीनचं भुसकट असेल, गव्हाचं भुसकट असेल, सड असतील, तुरकाटे असतील, असे जे काही भाग असतील ते आपण सांगता आपण ह्याच्यासाठी सांगता जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी आपल्याला त्याचा वापर करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हिरवळीची खतं आहेत. ह्याचा जिथं आता अशी अवस्था झाली आहे की सेंद्रिय खताची उपलब्धता आता कमी होत चाललेली आहे, कारण जनावर कमी झाले, त्याच्यामुळे शेण उपलब्ध नाहीये, त्याच्यामुळं सेंद्रिय खतं मिळत नाहीये. तर त्याला पर्याय म्हणून समजा आपण जर हिरवळीचे खतं घेऊ शकला, एखादं पीक असं हिरवळीचं ताक त्यांच्यासारखं जर पीक घेतलं, 40-45 दिवसामध्ये किंवा 60 दिवसामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीचं खत आहे, हिरवळीचं खत तुम्हाला सांगता एकरामधून 8 ते 10 टनापर्यंत आपल्याला हिरवळीचं खत आपण तुम्ही जाग्यावरतीच तयार करू शकतो. एवढी ताकद या हिरवळीच्या खतामध्ये असेल. वेगवेगळी ताग असेल, त्यांच्या असेल, शेवरी असेल, वाल, चवळी, अजोला याचा वापर तुम्ही निश्चितपणे करू शकता. त्याच्या माध्यमातून ताग जर घेतला तर तुम्ही समजा 8-8.5 टनापर्यंत हिरवळीचं खत तुम्ही ऍड करू शकता. त्यांच्यामधून 7.5 टन चवळी, मग सस्पेनिया असेल, गिरीपुष्प असेल, आपण भाताच्या बाबतीमध्ये बघतो. तर अशा पद्धतीचे जर काही समजा हिरवळीची खतं आहेत त्याचे पुन्हा फेरपालट म्हणून किंवा एखादं पीक घेतल्यानंतर, मक्याचं पीक तुम्ही समजा घेतल्यानंतर किंवा घ्यायच्या अगोदर तुम्ही या ताक किंवा धंच्याचं पीक घेतलं तर निश्चितपणे तुम्हाला सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण वाढवण्यासाठी निश्चितपणे मदत होऊ शकते. हे ताग आणि धंच्याचे काही फोटोग्राफ्स आहेत. त्या धंच्याच्या ह्याच्यावरती मुळावरती गाठी असतात, त्याच्या माध्यमातून नत्राची उपलब्धता पिकाला करून दिली जाते. जैविक खतं आहेत, याच्याही माध्यमातून समजा नत्र आहे किंवा स्फुरद आहे उपलब्ध करून देण्याचं काम, किंवा आता कन्सोर्शियम निघालेले आहेत, वेगवेगळे अन्नद्रव्य घटक आहेत आणि त्याच्या माध्यमातून समजा अन्नद्रव्य हे समजा पिकाला उपलब्ध करून दिली जातात. जे जीवाणू कल्चर जर तुम्ही वापरलं तर नत्राची रिक्वायरमेंट आहे ते 25% आपल्याला त्याच्यामध्ये कमी करू शकतो. मक्यामध्ये जीवाणू कल्चर हे आपण समजा अझोडोबॅक्टर आहे, तर याचा वापर करू शकतो आणि PSB आहे ते स्फुरद विरघळणारे जीवाणू, ह्या 2 जीवाणू कल्चरचा मक्यामध्ये वापर करू शकतो. 10 किलो बियाणाला 250 ग्रॅम अझोडोबॅक्टर आणि 250 ग्रॅम PSB याचा वापर निश्चितपणे आपण त्याच्यामध्ये करू शकतो. त्याच्या माध्यमातून समजा जे पिकाला अन्नद्रव्य उपलब्ध होणारी म्हणजे प्रमाण आहे तर हेक्टरी जवळ 30 किलोपासून 100 किलोपर्यंत असेल किंवा 25 ते 35 किलो अशापर्यंत अन्नद्रव्य हे समजा पिकाला उपलब्ध होताना दिसतं. आता टाकण्याची पद्धत आहे, काही वेळ बीज प्रक्रिया करू शकतात, पण मक्याच्या बाबतीमध्ये बीज प्रक्रिया आपल्याला करायची आहे. गुळाचे पाणी घेऊन त्याच्यात समजा अझोडोबॅक्टर आणि PSBची बीज प्रक्रिया करू शकतो. नाही किंवा तुम्ही गांडूळ खत असेल, शेणखत चांगलं कुजलेलं असेल, त्याच्यामध्ये हे जीवाणू खत आहे, अर्धा किलो किंवा 1 किलो घेऊन ते मिक्स करून त्याच्यावरती पाणी मारून 7 दिवस मोरवून ओलावरती तुम्ही ते खत तुम्ही वापरू शकता. त्या एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये पीक बदल आणि आंतरपीक पद्धती मक्याच्या बाबतीत तरी हे फार महत्वाचं आहे. मगाशी मी सुरुवातच अशी केली होती की मका हे खादाड पीक आहे आणि याला पिकाची फेरफार फार महत्वाची आहे. जर वर्षी जर मकाचं पीक तुम्ही घेत राहिला तर तुमच्यामध्ये निश्चितपणे त्यामध्ये अन्नद्रव्याची कमतरता, त्यामध्ये त्या जमिनीमध्ये सुपीकता कमी होण्यास मदत होते किंवा सुपीकता कमी होत जाते. म्हणून सध्या आलटून पालटून पीक हे मक्याचं पीक घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मग नाही तर मग अन्नद्रव्याचं व्यवस्थापन त्या पद्धतीने आपल्याला करणं त्याच्यामध्ये गरजेचं आहे. त्यासाठी हे काही क्रॉपिंग पॅटर्न मी इथं पिकाच्या फेरफार सांगितलं. आता जे काय अन्नद्रव्य टाकतोय ते सगळीच अन्नद्रव्य आपल्याला त्या पिकाला उपलब्ध होतात अशी नाहीये. नत्रसारखं खत आहे, युरिया असेल किंवा अमोनियम सल्फेटच्या फॉर्म मधून आपण नत्र देत असतो. की ज्यावेळेस 100 किलो नत्र आपण समजा विस्कटून टाकतो जमिनीवरती तर त्यावेळेला 100 किलोतलं कुठेतरी 30 किलोपर्यंत 30 ते 50 किलोपर्यंत समजा पिकाला उपलब्ध होत असतं. बाकीचं जे खत आहे ते वाया जात असतं. स्फुरदाच्या बाबतीमध्ये 100 किलो जर स्फुरद टाकलं तुम्ही, सुपर फॉस्फेट असेल किंवा DAPच्या स्वरूपातून, बरंचसं खत आहे ते जमिनीवरती धरून होल्ड केलं जातं, धरून
ठेवलं जातं आणि पिकाला उपलब्ध होत नाही. 20 किलो फक्त अन्नद्रव्य हे पिकाला उपलब्ध होतं आणि 80% अन्नद्रव्य उपलब्ध होत नाही. पालाच्या बाबतीमध्ये 100 किलो तर 50 किलो पालाश उपलब्ध होतं आणि 50 किलो पिकाला उपलब्ध होताना दिसत नाही. एवढी कमी कार्यक्षमता ही खतांची आहे याच्यामध्ये. 100 किलो टाकल्यानंतर कुठेतरी 30 किलो नत्र उपलब्ध होत आहे, 100 किलो टाकल्यानंतर 20 किलो कुठेतरी स्फोरद उपयोगाला येतं पिकाच्या वाढीसाठी. पालाश 50 किलोपर्यंत. म्हणजे नुसतंच खताचा डोस वाढवून न देता आपण ही खताची कार्यक्षमता कशा पद्धतीने वाढवता येईल याच्यावरती थोडासा विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. जर कार्यक्षमता आपण जर त्या पिकाची अन्नद्रव्याची वाढवू शकलो तर खताचे डोसेस न वाढवता सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये आहे त्या खताच्या डोसेसमध्ये सुद्धा आपल्याला उत्पादन जादाचे घेऊ शकतो. म्हणजे हीच जी नत्राची कार्यक्षमता 30% आहे ती जर 90% आपण नेऊ शकलो तर आपल्याला निश्चितपणे खताचा डोस न वाढवता उत्पादन जास्त घेऊ शकतो किंवा खताची मात्रा आहे ती 30-40% म्हटलं तर आपण त्याच्यामध्ये कमी करू शकतो. त्यासाठी जे काही उपाययोजना करावं लागतील, जे खताची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्या गोष्टी आपण आता बघूया. आता खताची कार्यक्षमता वाढवायची असेल तर पहिलं म्हणजे काय करावं लागेल, तुम्हाला माती परीक्षणाच्या आधारित खताचं व्यवस्थापन करायला पाहिजे. जे काही खते टाकणार आहेत ते माती परीक्षेच्या आधारित द्यायला पाहिजे. म्हणजे काय की नत्र किती जमिनीत असेल तर त्या अनुषंगानं समजा जर कमी असेल, आपल्याला माहिती आहे 6 टायर सिस्टम पद्धत, म्हणजे अत्यंत कमी, कमी, मध्यम, थोडंसं किंचित जास्त आणि अति जास्त असं. ह्या टायरमध्ये आपण जर का मध्यम स्वरूपामध्ये असेल तर आहे तसं खत मध्यम किंवा थोडंसं किंचित जास्त असेल तर आपण आहे तो रिकमेंडेड डोस आहे तो आपण साधा देत असतो. पण कमी प्रमाणात अन्नद्रव्य असेल तर 25% वाढवून देतो, अत्यंत कमी असेल तर 50% वाढवून देतो, जास्त स्वरूपात असतील तर मग आपण समजा 25% कमी करून देतो, अत्यंत जास्त असेल तर आपल्या त्यामध्ये 50% खतं कमी करून देऊ शकतो. या पद्धतीनं गरजेनुसार आपल्याला जे अन्नद्रव्य कमी आहे ते वाढवून देणं, जे जास्त आहे ते कमी करून देणं, अशा पद्धतीनं खताच्या आधारे जर आपण माती परीक्षणाच्या आधारे जर खताचं नियोजन केलं तर निश्चितपणे आपल्याला उत्पादन चांगलं येण्यासाठी मदत होते. विद्यापीठानं काही सूत्र अशी डेव्हलप केलेली आहे की ज्या माध्यमातून माती परीक्षणाच्या आधारे जे काही खताचे म्हणजे अन्नद्रव्याचे उपलब्ध जमिनीमधले आहे तिच्या आकडे आपण जर त्या सूत्रात टाकले आणि अपेक्षित तुम्हाला जे काही उत्पादन पाहिजे, म्हणजे आता मक्याचं तुम्हाला समजा एकरी 40 क्विंटलचं उत्पादन पाहिजे, म्हणजे हेक्टरी 100 क्विंटलचं उत्पादन पाहिजे, तुम्ही जर सूत्रात जर 100 क्विंटल टाकून दिलं आणि माझ्या जमिनीवर उपलब्ध असणारे समजा 175 किलो नत्र आहे हे जर त्याच्यामध्ये टाकून दिलं तर सूत्र आपल्याला सांगते की नत्र किती वापरायला पाहिजे, युरिया किती वापरायला पाहिजे. त्याच पद्धतीनं स्फोरद किती आहे उपलब्ध ते जर त्या सूत्रात टाकलं आणि टार्गेटेड उत्पादन मी त्या सूत्रात टाकलं तर मला ते सूत्र सांगतं की समजा मला स्फोरद किती पाहिजे. मी पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला ते सूत्रही दाखवतो. तर या पद्धतीनं माती परीक्षणाच्या आधारे किंवा या टार्गेट यील्डच्या अप्रोचच्या आधारे आपण खताची रिक्वायरमेंट त्या पिकाची किती आहे ते एक्झॅक्ट काढू शकतो आणि त्या पद्धतीनं खताचं जे नियोजन केलं तर गरजे एवढी खतं आपण समजा त्या जमिनीमध्ये टाकू शकतो जेणेकरून जे डिप्लिशन आहे कमी जमिनीमधले जे डिप्लिशन आहे ते टाळता येईल. आपल्याला जमिनीमध्ये जे काही कमतरता भविष्यामध्ये जाणवणार आहे ते आपल्याला टाळता येऊ शकते आणि आहे तशीच जमीन आपण भविष्यासाठी आपण घेऊ शकतो. तर त्या दृष्टीने माती परीक्षणाच्या आधारे खताचं नियोजन केलं तर ही जी खताची कार्यक्षमता चांगली राहण्यासाठी मदत होते. नाहीतर एखादं तुम्ही युरिया दिलाय, स्फोरद दिलाय पण पालाश दिलेला नाही, पालाशची मात्रा कमी दिली तर जर पालाश नसेल तर नत्र टाकून सुद्धा फायदा होत नाही की ते बाकीच्या अन्नद्रव्यातून फायदा होताना दिसत नाही. जसं आता लॉ ऑफ मिनिमम आपण बघितला की सगळी खतं आहे त्या बॅलन्स स्वरूपात जर मिळाली तरच उत्पादन त्याच्यामध्ये जास्त आहे. म्हणून माती परीक्षणाचं महत्व फार महत्वाचं आहे. त्याचबरोबर रासायनिक खताबरोबर सेंद्रिय आणि जैविक खताचा वापर हा फार महत्वाचा. जर रासायनिक खताबरोबर आपण सेंद्रिय खत आणि जैविक खतं दिली, जैविक खतामुळे मगाशीच म्हटलं की 20 ते 25% खताची बचत होऊ शकते आणि सेंद्रिय खतामुळं जीवाणूची संख्या चांगली वाढते, जैविक भौतिक सुपीकता रासायनिक सुपीकता सुधारण्यासाठी मदत होते आणि त्याच्यामुळे एकंदरीत रासायनिक खताची जी कार्यक्षमता आहे ती निश्चितपणे वाढलेली त्याच्यामध्ये दिसते. म्हणून सेंद्रिय खतं आहेत ती वापरणं फार गरजेचं आहे. खतं संतुलित मात्रेत देणे, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करणे. बऱ्याच वेळा शेतकरी आम्ही बघतोय समजा की नंतर युरिया टाकतात, DAP टाकतात, पोटॅश टाकतात पण दुय्यम अन्नद्रव्य मायक्रोन्यूट्रिएंटचा ह्याचा वापरच केला जातो आणि ते जर नसेल, जसं मीठ आपल्या अन्नात जेवणात नसेल तर आपल्याला चालत नाही. त्याच पद्धतीनं सूक्ष्म अन्नद्रव्य जर नसतील तर त्याच्यामध्ये समजा उत्पादन तसं येताना दिसत नाही. त्याचबरोबर खतं योग्य वेळी योग्य
प्रमाणात मात्रेत जर दिली तर उत्पादन चांगलं येताना दिसतं. ज्याची गरज ज्या पिरियडला आहे, जसं आता नत्राची गरज आहे ते समजा एक 4 ते 6 पानावरती ज्या वेळेला मक्याचं झाड असेल, मक्याचं रोप असेल 4 ते 6 पानात, त्या स्टेजपासून त्याची रिक्वायरमेंट आहे ती वाढत जाते समजा. आणि अगदी शेवटच्या स्टेजपर्यंत थोडं थोडं काय प्रमाणात सुद्धा मक्याची रिक्वायरमेंट राहते. पोटॅची रिक्वायरमेंट मात्र नंतरच्या स्टेजमध्ये मोठ्या प्रमाणात वाढते. स्फुरदाची रिक्वायरमेंट त्या मानाने कमी राहते समजा. झिंकची रिक्वायरमेंट बऱ्यापैकी राहते समजा. तर योग्य मात्रेमध्ये योग्य वेळी जर आपण खताचं नियोजन केलं, स्प्लिट ऍप्लिकेशनमध्ये आपण जर खताचं मात्रा दिली आणि माती ऍड करून जर खतं दिली तर ह्याची कार्यक्षमता निश्चितपणे वाढताना दिसते. म्हणजे तुम्ही, मी असं म्हणेन, माती परीक्षणाच्या आधारे खताचं व्यवस्थापन करत असेल आणि जी दिलेली खतं आहेत ती माती ऍड करून जर देत असाल, मुळाच्या कक्षेत जर देत असाल, कारण का स्फुरद आणि पालासारखी जी 2 अन्नद्रव्य घटक आहेत ती 4 इंचापर्यंत हलताना दिसतात, 4 इंचाच्या अंतरामध्ये. आता तेवढी जर हलत असतील तर मग त्याचा जर वरती माथ्यावरती जर जमिनीच्या माथ्यावरती जर आपण जर खतं टाकणार असेल तर पिकांच्या मुळापर्यंत पोहोचणार आहेत. तेवढी कार्यक्षमता त्या खतामध्ये राहत नाही. म्हणून मुळाच्या कक्षेमध्ये वरच्या ज्या 20 सेंटीमीटरमध्ये आपली 70 ते 80% मुळे राहतात, त्या कक्षेमध्ये आपण जर, म्हणून म्हणतो की समजा 2 चाळीची पावर वापरून आपण समजा त्यामधून एका चाड्यामधून आपण खतं दिली आणि एका चाडून जर बी पेरलं तर निश्चितपणे त्याच्यामध्ये खतं ही चांगल्या पद्धतीने पिकाला लागताना दिसतात. मक्याच्या बाबतीमध्ये खतं बॅलन्स स्वरूपामध्ये आणि स्प्लिट ऍप्लिकेशनमध्ये, जसं आता स्फुरद आणि पालाश आहे, एकाच हप्त्यामध्ये लागणीच्या वेळी देऊ शकता किंवा 2 स्प्लिटमध्ये आपण समजा स्फुरद आणि पालाश देऊ शकता. जसं बेसल डोस मध्ये अर्ध स्फुरद पालाश आणि राहिलेला अर्ध पालाश स्फुरद आणि पालाश आहे, ते समजा फ्लावरिंगच्या स्टेजमध्ये जर दिलं तर त्याचे रिझल्ट आपल्याला निश्चितपणे चांगले मिळतात. नंतर मात्र 4 ते 5 स्प्लिटमध्ये 5 स्प्लिटमध्ये जर दिलं तर त्याचे रिझल्ट निश्चितपणे चांगले येतात. विद्यापीठाचे 3 स्प्लिटमध्ये रिकमेंडेशन आहे, 40-40-20 या प्रमाणात जर स्प्लिटमध्ये ऍप्लिकेशन दिलं, पण 5 स्प्लिटमध्ये आपण जर देऊ शकलो तर निश्चितपणे उत्पादन हे त्यामध्ये चांगलं येताना दिसतं. आता माती परीक्षणाची काळाची गरज ही मी एवढं डिटेलमध्ये जाणार नाही आहे. कसा नमुना घ्यायचा, काय घ्यायचं, हे सगळ्या तुम्हाला गोष्टी माहिती आहे, अपेक्षित धरतो. त्याच्यामध्ये माती परीक्षणामध्ये हे जे पीएच आपला जो बऱ्याच वेळेला रिपोर्टमध्ये असतो पीएच हा सांगता 7.5च्या आसपास जर पीएच असेल, 7.5च्या आसपास, तर ती जमीन उदासीन असेल, त्या स्टेजमध्ये मेजॉरिटी अन्नद्रव्य आहेत ते पिकाला चांगल्या पद्धतीने उपलब्ध होताना दिसतं. मक्याच्या बाबतीमध्ये सांगितलं तर थोडंसं 7.5 किंवा त्याच्यापेक्षा जर कमी पीएच असेल तर त्याच्यामध्ये मका हा चांगला वाढताना दिसतो. म्हणजे आम्लधर्मी जर ही असेल तर त्याच्यामध्ये जमीन असेल तर त्यामध्ये मका हा चांगला वाढताना दिसतो. आपल्या ज्या जमिनी आहेत 7.5, 8, 7.25, 8.5 पर्यंत आपल्याकडं पीएच गेलेले आहे. त्याच्यामुळे समजा अन्नद्रव्याची उपलब्धता आहे किंवा न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी आहे ते कमी कमी होताना दिसते. तर चार्ट बघितला तर आपण असं लक्षात येते की 7-8 पीएचच्या आसपास बरेचसे अन्नद्रव्य आहेत ही कमी कमी प्रमाणात, इव्हन 7 नंतर 7-7.5 नंतर लो मॅंगॅनीज, जास्त तांबे वगैरे ही अन्नद्रव्य आहेत ते कमी 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 उपलब्ध होऊन जाते. त्याच्यामुळे तिची डिफिशियन्सी पिकाला जाणवते आणि त्याच्यामुळे उत्पादनात आपल्याला परिणाम होताना दिसतो. विद्युत वाहकता म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे ती 1 पेक्षा कमी असेल तर आपण चांगले असं होत असत, त्यापेक्षा जास्त वाढले तर उगवणीस परिणामकारक होतं. पण त्यातल्या त्यात इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी हे 0.2च्या आसपास असेल तर ती सगळ्यात चांगली राहते. म्हणजे जे आपण पॉलीहाऊसला, ग्रीन हाऊसला जे आपण जमीन वापरतो त्याचा पीएच असतो तो 6.5च्या आसपास असतो, 6-6.5 राहतो, इव्हन 5.5 ते 6.6च्या आसपास पीएच राहतो. आणि विद्युत वाहकता ते 0.2च्या आसपास असेल तरच आपण ती जमीन या ह्याच्यासाठी, ग्रीन हाऊससाठी, पॉलीहाऊससाठी, आणि त्याच जोडीनं आपण समजा त्यामधून वाळूचं प्रमाण किती, सिल्टचं प्रमाण किती, निचरा हे किती आहे ह्याही गोष्टी बघतो. पण पीएच आणि ईसी तरी आपण निश्चितपणे 0.2 हा ईसी असेल आणि पीएच हा सांगता 7.5 किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल या पद्धतीने बघत असतो. आता जमिनीतले अन्नद्रव्य त्याचबरोबर सेंद्रिय कर्ब आहे तो समजा 0.2 पासून ते 1% 1% जर सेंद्रिय कर्ब असेल तर आपण म्हणतो चांगला राहतोय, अशी जमीन सुपीकता राहते, त्याच्यामध्ये पिकं चांगल्या पद्धतीने घेतली जाऊ शकतात.
पण आपल्याकडे बऱ्याचशा जमिनी असे ते 0.2 ते 0.4 या अत्यंत कमी ते कमी या प्रकारात मोडणारे जमिनी आहेत. नत्र स्फोरक पाला अशा आहेत. त्याचं वर्गीकरण इथं दिलं, मी डिटेलमध्ये जाणार नाही, आपल्याला सर्वांना माहिती आहे. 140 किंवा 140 ते 280 किंवा हे जे घटक आहे, यामध्ये मी एकच सांगेन, मध्यम ते थोडे जास्त या प्रकारात जर का तुमचं अन्नद्रव्याचं वर्गीकरण येतं माती परीक्षणामध्ये, तर आपल्याला ह्याचे शिफारस खत मात्रा आहेत ती द्यायची. आपल्याला जो रिकमेंडेड डोस आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये द्यायचा. जर त्याच्यापेक्षा कमी मध्ये जर तुमचं ही येत असेल, अन्नद्रव्य येत असेल, तर त्यामध्ये 25% खत आहेत ते वाढवून द्यायचे. आपल्याला अत्यंत कमी मध्ये जर आपलं जमिनीचा अन्नद्रव्य घटक येत असतील तर त्यामध्ये 50% वाढवून द्यायचं. म्हणजे 100 किलो जर डोस असेल तर तो 150 किलो पर्यंत द्यायला गरजेचं. जर जास्त प्रकारात येत असेल 25% डोस कमी करून द्यायचा. अत्यंत जास्त मध्ये आपली जर जमीन येत असेल तर 50% पण कमी द्यायचं. या पद्धतीनं 6 टायर मध्ये आपण सांगा अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अजून अन्नद्रव्याची जर आपल्याला कार्यक्षमता वाढवायची असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये हलकी जमीन असेल किंवा अतिपावसाचा प्रदेश असेल अशा ठिकाणी खताच्या ब्रिकेटचा वापर जर आपण तिथं केला तर आपल्याला तिथं निश्चितपणे त्याची कार्यक्षमता वाढताना दिसते. मक्यामध्ये तसं पर्टिक्युलर रिकमेंडेशन नाहीये, पण मक्यामध्ये मला वाटते खात्री आहे की समजा त्याच्यात मध्ये रिझल्ट आपल्याला चांगले मिळू शकतात ब्रिकेटचा वापर जरी केला. जसं आता ऊसाच्या सारख्या पिकामध्ये आम्ही बऱ्याच पिकामध्ये ट्रायल बघितले. ऊसामध्ये बघितलं, समजा आल्यामध्ये पाहिलं, हळदीमध्ये बघितलं, बऱ्याचशा भाजीपाल्याच्या पिकांच्या मध्ये बघितलं, तर रिझल्ट हे चांगले येताना दिसतात. तसं मक्यामध्ये सुद्धा 2:1:1 हाच रेशो किंवा 2:1:1.5 असा रेशो कुठंतरी खताचा येतो. आणि अशी जर एनपीके ब्रिकेट आपण जर करू शकतो का, तर नक्की करू शकतो. तर त्याचा वापर जर केला तर निश्चितपणे या पिकासाठी आपल्याला फायद्याचं होऊ शकतं. ह्याचा डोस आहे ते बेसलमध्येच आपल्याला ब्रिकेट आहे तो देणं त्याच्यामध्ये गरजेचं राहू शकतं. असं जर ब्रिकेटच्या माध्यमातून खतं जर वापरली तर ही जे खताची कार्यक्षमता आहे जो 70% वाढताना दिसतं. म्हणजे निचरा वाटे किंवा खोल निघून जाणे जे काही खताचं प्रमाण आहे ते ह्याच्यामध्ये कमी होतं. कारण ह्याच्यामध्ये गोळी जी बनवली जाते ते 2.7 किंवा 3 ग्रॅमची गोळी बनवली जाते आणि जी गोळी विरघळायला वेळ लागतो, 3 ते 4 महिने लागतात. आणि तेवढ्या कालावधीतून हळूहळू पिकाच्या गरजेप्रमाणे अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध करून दिलं जाते. मग पिकाची काळोखी चांगली राहते आणि पिकाचं उत्पन्न चांगले येताना दिसतं. ठिबक खताच्या माध्यमातून जर आपण खताचं नियोजन जर केलं तर हीच अन्नद्रव्याची कार्यक्षमता जी 20%, 30% किंवा 50% राहते ती कार्यक्षमता आपल्याला 90% वाढवता येऊ शकते. म्हणजेच काय, आपल्याला खताचा डोस न वाढवता आपल्याला निश्चितपणे उत्पादन आहे. आम्ही जे कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून जे काही खताचं जे ट्रायल्स घेतल्या ठिबक खताच्या माध्यमातून, त्यामध्ये आम्हाला लक्षात असं आलं की 60% ऊसाच्या बाबतीचे मी रिझल्ट सांगतो तुम्हाला. 60% खताचा डोस जो काही विद्यापीठाचा रिकमेंडेड डोस आहे, 60% डोस आपण समजा ठिबकच्या माध्यमातून, ड्रिपच्या माध्यमातून, फर्टिगेशनच्या थ्रू जर आपण जर स्प्लिट ऍप्लिकेशन मध्ये दिला तर त्यामध्ये 17 ते 20% आपण ऊसाचं उत्पादन वाढ दिसून येईल. एक तर 40% खताची बचत होते आणि 15 ते 20% आपण ऊसाचं उत्पादन वाढ दिसून येते. अशाच पद्धतीचे रिझल्ट आम्हाला हळदीच्या बाबतीमध्ये सुद्धा भेटले. हळदीमध्ये 70% खताचा डोस ड्रिपच्या माध्यमातून, फर्टिगेशनच्या माध्यमातून 36 स्प्लिट मध्ये जर आपण जर प्रत्येक आठवड्याला 1 डोस या प्रमाणात जर देत राहिलो तर या 30% खताची बचत होते आणि उत्पादन 18 ते 19% होताना त्यामध्ये दिसतं. ब्रिकेटचे ट्रायल आम्ही घेतलं, त्याच्यात हे उत्पादन निश्चितपणे ऊसाचा डोस 75% डोस जरी दिला तर त्यामध्ये खताचं उत्पन्न आहे ते पिकाचं वाढ होताना त्याच्यामध्ये दिसतं. तर खताची कार्यक्षमता वाढवायची असेल तर माती परीक्षणाच्या आधारे खताचं नियोजन करा किंवा STCR इक्वेशन, STCR जे इक्वेशन आहेत विद्यापीठाने तयार केले त्याच्या आधारे खताचं नियोजन करा. संतुलित खताची मात्रा द्या, दुय्यम खतं, सूक्ष्म द्या, माती ऍड करून योग्य वेळी योग्य खतं द्या, माती ऍड करून द्या, मुळाच्या कक्षेत खतं द्या, ब्रिकेटचा वापर करा, ब्रिकेटच्या गोळ्याचा किंवा ठिबक संचच्या माध्यमातून करा. हे जर केलं तर निश्चितपणे खताची कार्यक्षमता आहे आपल्याला. आज सरकार, महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा कृषी विभाग, महाराष्ट्र शासन खताची बचत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. ऍटलिस्ट या वर्षाचं टार्गेट आहे की 10% खतामध्ये बचत करणं.
या ज्या उपाययोजना मी सांगितल्या या जर तुम्ही केल्या तर मी म्हणे 10% नाही, आरामशीर 20 ते 30% म्हटलं तर आपण खताची बचत आहे या माध्यमातून निश्चितपणे आपण करू शकतो. पण विद्रावक खते फवारणीच्या माध्यमातून सुद्धा आपण जर त्याचं नियोजन जर केलं तर या माध्यमातून सुद्धा जे काही डिप्लिशन आहे किंवा समजा ऐनवेळी पडणारी जी कमतरता आहे ती या माध्यमातून आपल्याला निश्चितपणे भरून काढता येते आणि पिकाचं उत्पादन जादाचं घेण्यासाठी आपल्याला निश्चितपणे मदत होऊ शकते. फक्त विद्रावक खतं नुसती वापरून पीक घेता येतात का नाही घेता येत. जसं आता सलाईनवरती पेशंट नाही ही आयुष्यभर राहू शकत नाही, पण थोडी जी डिफिशियन्सी जाणवलेली आहे त्याला जी कमतरता जाणवली त्याला जे अशक्तपणा आलाय तो कमी करण्यासाठी निश्चितपणे सलाईन जर दिलं तर पेशंटला तरतरी येण्यासाठी मदत होते. तसं पिकाची जर तुम्ही विद्राव्य खताची जर फवारणी केली, जी काही डिफिशियन्सी त्या पिकामध्ये दिसत असेल, अन्नद्रव्याची कमतरता दाखवत असेल ती भरून काढण्यासाठी आणि 8-10 दिवसासाठी पिकाला तरतरी तजेलपणा येण्यासाठी पिकाच्या वाढीसाठी आपल्याला निश्चितपणे फायदेशीर होताना दिसते. आता आपण मक्याचा खताचं नियोजन आहे, खताचं जे काही रिक्वायरमेंट आहे ती आपण त्याच्यामध्ये समजा बघूया. एसओ रिकमेंडेड विद्यापीठाचा रिकमेंडेड डोस जर बघितला 120 किलो नत्र, 60 किलो स्फोरक, 40 किलो पोटॅश. आताचा सध्याचा डोस आहे तो 40च्या ऐवजी आता 60 किलो झालेला आहे. म्हणजे 120-60-60 NPK प्रति हेक्टर प्लस 10 ते 12 टन सेंद्रिय खत म्हणजे शेणखत, 10 ते 12 टन सेंद्रिय खत आणि त्याचबरोबर 120 किलो नत्र, 60 किलो स्फोरक आणि 60 किलो पालाश. हा असा डोस हा समजा विद्यापीठाचं रिकमेंडेशन. यातला पूर्ण 60 किलो स्फोरक आणि 60 किलो पालाश आहे ते बेसल डोस म्हणून सुरुवातीलाच आपण ज्या वेळेला समजा लागण करतोय मक्याची त्याच वेळेला पूर्णपणे हा डोस द्यायचा आहे. आणि हे जो 120 किलो नत्र आहे तो 3 हप्त्यामध्ये आपल्याला विभागून द्यायचा आहे. त्यातलं 40 किलो नत्र सुरुवातीला बेसल डोस म्हणून द्यायचा आहे. 40 किलो नत्र आहे तो समजा 25 ते 30 दिवसानंतर द्यायचा आहे. राहिलेला 40 किलो नत्र आहे हा समजा 40 ते 45 दिवसाच्या नंतर आपल्याला त्या समजा पिकाला द्यायचा. अशा 3 स्प्लिटमध्ये खताचा डोस हा विद्यापीठाचा रिकमेंडेड डोस आहे. 120-60-60 प्लस FOM आहे ते 10 ते 12 मिनिट. तर प्रायव्हेट कंपनीवाले जे काही व्हरायटीचं रिकमेंडेशन देतात त्यांचा जे डोस आहे ते 150 किलो नत्र, 90 किलो स्फोरक आणि 90 किलो पालाश हा प्रति हेक्टर प्रमाणाचा डोस आहे. म्हणजे जो विद्यापीठाच्या डोस पेक्षा जो सव्वापट ते 1.5पट मध्ये हा डोस समजा येतोय. पर्टिक्युलरली स्फोरक आणि पालाश आहे तर त्याचा डोस हा समजा ह्याच्यामध्ये प्रायव्हेट कंपनीचा जास्त येताना दिसतोय. म्हणजे काही पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला लक्षात येईल की त्याचा अपटेक किती आहे आणि काय त्याच्या माध्यमातून समजा आपल्याला किती वापरेल. पण पोटॅश आहे, पोटॅशची रिक्वायरमेंट समजा या पिकामध्ये जास्त दिसते आणि पोटॅश जेवढा आपण जास्तीत जास्त वापरू तेवढा रिस्पॉन्स देताना आपल्याला हे पीक दिसतंय. पर एकर बेसिसवरती हा जर आपल्याला 120-60-60 जर डोस द्यायचा असेल तर सुरुवातीला ज्या वेळेला आपण लागण करतो त्यावेळेला DAP आहे ते 75 किलो आणि पोटॅश आहे तो मेरिट ऑफ पोटॅशच्या 60 किलो या प्रमाणात समजा आणि 15 किलो युरिया. या पद्धतीने आपल्याला 3 नत्र स्फोरक पालाश हे घटक आहेत ते आपल्याला सुरुवातीला आपण लागण करताना त्या पद्धतीने द्यायला करायचं. मी असं म्हणेन सरी वरब्यावरती आपण समजा मक्याची लागण करतो. मला वाटते बऱ्याच जणांनी तुमच्या ऑलरेडी लेक्चर झाले असतील. त्यामध्ये जनरली कमर्शियल जे आता समजा मक्याचे प्लॉट घेतले जातात त्यामुळे 2x2 फुटावरती किंवा आपलं 2 फुटाच्या सऱ्या सोडून आपण त्याच्यावरती आपण टोकन पद्धतीनं आपण समजा त्याच्यामध्ये मक्याची लागण करत असतो. तर ह्याच्यामध्ये मी असं म्हणेन जो काही बेसल डोस आहे तो समजा सऱ्या सोडायच्या अगोदर जर विस्कटून दिला तर आपल्याला जो काही विस्कटायच्या अगोदर म्हणजे सऱ्या सोडायच्या अगोदर डोस विस्कटून दिला आणि सऱ्या सोडल्या सगळा खताचा डोस आहे तो समजा सरी वरब्यामध्ये जाईल आणि वरब्यामध्ये आपण टोकन जर केली बगलीमध्ये तर निश्चितपणे आपल्याला त्या पिकाला त्यानंतर उपलब्ध होते. किंवा सगळ्यात चांगली पद्धत म्हणजे समजा टोकणी झाल्यानंतर थोडंसं उगवून आल्यानंतर बगलेमध्ये आपण समजा घरी पद्धतीने आपण जर खतं दिली हे जे DAP 75 किलो, पोटॅश 60 आणि युरिया 15 किलो तर निश्चितपणे फायदेशीर होऊ शकतात. त्यानंतर 25-30 दिवसानंतर युरिया आहे तो 15 किलो आणि परत 65 ते 60 दिवसांनी
युरिया आहे ते 15 किलो, असं 2 टप्प्यामध्ये आपल्याला हा एक डोस आहे. आपल्याला त्याच्यामध्ये मोगून किंवा पेरून किंवा समजा बगलीमध्ये चढ काढून आपल्याला दिलेला निश्चितपणे फायदेशीर होतो. याचबरोबर सेकंडरी जे न्यूट्रिएंट आहे ते मॅग्नेशियम सल्फेट आहे, त्याच्या माध्यमातून समजा तुम्हाला हेक्टरी 62.5 किलो म्हणजे एकरी 25 किलो हे समजा मॅग्नेशियम सल्फेट दिलेलं आहे पिकाला फायदेशीर राहतं. त्याचबरोबर मायक्रोन्यूट्रिएंट, बऱ्याचशा मायक्रोन्यूट्रिएंटची आपल्याकडे डिफिशियन्सी जाणवते. विद्यापीठाचं रिकमेंडेशन असेल की तुमच्या जमिनीवर जर कमतरता भासत असेल तर फेरस सल्फेट तुम्ही 25 किलो हेक्टरी, झिंक सल्फेट 25 किलो 20 ते 25 किलो हेक्टरी, मॅंगनीज सल्फेट 10 किलो हेक्टरी आणि बोरॅक्स 5 किलो हे जर तुम्ही दिलं, ही जी सगळी खतं आहेत ही आपला बेसल स्वरूपामध्ये ज्यावेळी लागण करतो त्यावेळी पेरणी करतो त्याच वेळेला आपण संत टोकन करतो त्यावेळेला आपल्याला ही बाकीची खतं ती सगळी द्यायची. युरियाचे 2 डोसेस फक्त स्प्लिट हे ते नंतर आपल्याला द्यायचे. किंवा आपण सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून जर ही खतं आपली वर्षीची की विद्यापीठाचा रिकमेंडेड डोस आहे तो जर द्यायचं म्हटलं आपल्याला या पद्धतीने आपल्याला हे जे शेड्यूल आहे त्या पद्धतीने देऊ शकाल. पेरणीच्या वेळेस 88 किलो युरिया द्यायचा आहे, सिंगल सुपर फॉस्फेट हे 378 किलो द्यायचं आहे आणि पालाश आहे ते संता पोटॅश आहे ते 68 किलो हा संता हेक्टरी डोस आहे तर या प्रमाणात द्यायचं आहे. 40 60 किलो झालं तर हे सांगता 100 किलोच्या आसपास सांगता 105 किलो पर्यंत आपल्याला पोटॅश आहे पोटॅश आपल्याला पेरणीच्या वेळी देण्यात येतं. पेरणीनंतर 30 दिवसांत आपल्याला 88 किलो युरिया द्यायचा आहे. त्यानंतर पेरणीनंतर 45 दिवसानंतर सांगता 88 किलो युरिया द्यायचं. असं टोटल युरिया हा 264 किलो युरिया, सुपर फॉस्फेट 378 किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश आहे ते 68 किलो या पद्धतीनं देण्याचं. विद्यापीठाचा ह्या रिकमेंडेड डोस आहे. मी असं म्हणेन स्पोरद आहे, स्पोरद बऱ्याच वेळ टाकल्यानंतर स्पोरद असेल पालाश असेल जमिनीवरती होल्ड करून ठेवलं जातं, घट्ट करून धरून ठेवलं जातं आणि पिकाला तेवढं उपलब्ध होत नाही. म्हणून मी असं म्हणेन की हे 2 स्प्लिटमध्ये जर स्पोरद आणि पालाश जर दिलं तर निश्चितपणे त्याचा पिकावरती फायदा होताना दिसतोय. आणि अर्धा जे डोस आहे ह्या सिंगल सुपर फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅशचा अर्धा डोस सांगता पेरणीच्या वेळेला द्यायचा किंवा टोकणीच्या वेळेला द्यायचा आहे. राहिलेला अर्धा डोस आहे तो साधारणतः ज्यावेळी फ्लावरिंगची स्टेज असेल त्या स्टेजमध्ये आपण जर राहिलं अर्धे स्पोरद आणि अर्धा पालाश जर दिला तर निश्चितपणे फायदेशीर होतात. आणि हे जे नत्र आहे नंतर 3 डोसेस मध्ये न देता 5 डोसेस जर स्प्लिट मध्ये जर केले तर आपल्याला निश्चितपणे त्याचे रिझल्ट आपल्याला निश्चितपणे चांगले येताना दिसतात. तर मका पिकासाठी हा डोस 120-60-60 आहे. त्यापैकी पेरणीच्या वेळी 40-60-60 हा द्यायचा. पेरणीनंतर हे समजा मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं स्प्लिटमध्ये 2 ॲप्लिकेशन द्यायचे. झिंक सल्फेट गरज असेल तर 20 ते 25 किलो या पद्धतीनं आपल्याला त्याचा वापर करायचा. आता मक्यासाठी रासायनिक खतं नत्र अन्नद्रव्य जे आहे हे समजा शक्यतो दाणे भरण्याच्या वेळेपर्यंत नत्राची गरज लागून राहते. म्हणजे सुरुवातीला तरी समजा 4 ते 6 पाण्यावरती पीक असतं तर त्या वेळेपासून नत्राची रिक्वायरमेंट या पिकाची वाढत जाते आणि ती रिक्वायरमेंट जवळजवळ दाणे भरण्याच्या स्टेजपर्यंत समजा राहते. पण पोटॅशची रिक्वायरमेंट आहे ती शेवटच्या स्टेजमध्ये ज्यावेळी कंस पोह्या पडतात तिथून हे पोटॅशची रिक्वायरमेंट आहे त्याच्यामध्ये जादाचे होण्यासाठी आपल्याला मदत होत असते. म्हणजे रिक्वायरमेंट वाढत असते आणि तसे अन्नद्रव्य उपलब्ध झालं तर पिकाची वाढ ही चांगल्या पद्धतीनं होताना त्यावेळी दिसून येत असतात. सूक्ष्म अन्नद्रव्य आहे ते समजा आपण समजा झिंक सल्फेट असेल, फेरस सल्फेट असेल, मॅंगनीज असेल, बोरॅक्स असेल तर याची गरज त्या पिकाला लागते. त्या पद्धतीनं आपण समजा देणे गरजेचं. आता नॅशनल लेवलला जे काही इन्स्टिट्यूट काम करतात त्याने जे न्यूट्रिएंटची रिक्वायरमेंट आहे काही पिकाची त्याचे नॅशनल रिकमेंडेशनचे आहे तर ते मी तुम्हाला इथं समजा देतो. तर त्याच्यामध्ये समजा जनरली हे जे आहे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक दोन्ही सोर्ससाठी आपल्याला समजा मका हा चांगला समजा रिस्पॉन्स करत असतो सांगतात. आणि जो खताचा डोस आहे तो समजा 10 टन प्रति हेक्टर हा समजा FOM आहे ते देणं गरजेचं आहे. त्यावेळी नत्र स्फुरद आणि पालाश आहे ते 150 ते 180 किलोपर्यंत नत्र, 70 ते 80 किलोपर्यंत स्फुरद आणि 70 ते 80 किलो पोटॅश प्लस 25 किलो झिंक सल्फेट हा रिकमेंडेड डोस समजा ह्याच्यामध्ये दिसतो. पुढच्या एका स्लाइडमध्ये नत्राचे अपटेक किती आहे तो जर विचारात घेतला तर हा डोस बरोबर त्याच्याशी मॅच होताना समजा दिसतो. आपला महाराष्ट्रातील डोस रिकमेंडेड 120 किलो, 60 किलो 60 किलो आहे. त्याच्याऐवजी 150 ते 180 किलो, 70 ते 80 किलो संत स्फुरद आणि 70 ते 80 किलो पोटॅश हे जर तुम्ही
विद्यापीठानं जे काही विकसित केलेली काही सूत्र आहे फर्टिलायझर रिकमेंडेशनची, STCRC इक्वेशन्स आम्ही म्हणतो, त्याच्यात जर टाकले तर या पद्धतीचे डोसेस तुम्हाला 150च्या आसपास नत्र, 70 ते 80 किलोच्या आसपास परत, 70-80 किलोच्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त पोटॅश रिक्वायरमेंट या सूत्राच्या माध्यमातून आपल्याला समजावून दिसतात. आणि त्याच्यामध्ये नायट्रोजन आहे, नत्र जे आहे ते 5 स्प्लिट ऍप्लिकेशन मध्ये दिलेला निश्चितपणे फायदेशीर होतं. त्याचे जे ऍप्लिकेशन्स आहे तर त्यामध्ये बेसल आहे. बेसलच्या वेळेला सुरुवातीला एवढी रिक्वायरमेंट राहत नाही, कमी रिक्वायरमेंट 20% समजा सुरुवातीला हे खताची रिक्वायरमेंट आहे नत्राची, ती सुरुवातीला 20% डोस द्यायचा, 150 ते 180 किलोच्या 20% डोस द्यायचा. त्यानंतर 4 लीफ स्टेज आहे, 4 पानावरती ज्यावेळी पीक असतं तर त्यावेळी 25% नत्र आहे तो द्यायचा. त्यानंतर 8 लीफ स्टेज आहे तर त्यावेळेला 30% नत्राची रिक्वायरमेंट द्यायचं आहे. टॅसलिंग स्टेज म्हणजे ज्यावेळेला आपल्याला समजा तुरा बाहेर पडतो त्यावेळेला 20% द्यायचं आहे. आणि दाणे भरताना 5% नत्र द्यायचं. म्हणजे पुढे जाईल तसं म्हणजे दाणे भरण्याच्या स्टेजमध्ये 5% नत्राची रिक्वायरमेंट कमी होऊन जाते, पण तुम्हाला 4 ते 6 पानाच्या स्टेजमध्ये नत्राची रिक्वायरमेंट आहे ती अत्युच्च असल्याची म्हणजे सगळ्यात जास्त असलेली आपल्याला निश्चितपणे त्यामध्ये दिसून येते. तर या पद्धतीनं खताचं नियोजन आहे थोडंसं आपल्याला करणं गरजेचं. तर तुम्हाला म्हटलं की मी मगाशी म्हटलं की माती परीक्षणच्या आधारे खताचं नियोजन म्हणजे सॉइल टेस्ट क्रॉप रिस्पॉन्स इक्वेशन, म्हणजे माती परीक्षणामध्ये पीक प्रतिसाद आधारे खताच्या समीकरणाद्वारे शिफारस हे जे आहे. तर या असे जे सूत्र आहेत, इथं जे सूत्र आहे पहिलं सूत्र आहे हे नत्राच्या बाबतीमध्ये रिकमेंडेशन करतात. त्याच्यामध्ये खतामधून द्यावायचे नत्र इजिकल टू बरोबर 3.88 गुणिले अपेक्षित उत्पादन. म्हणजे मला जर इथं 80 क्विंटल उत्पादन हेक्टरी पाहिजे असेल तर 80 जर आपण इथं टाकलं वजा 0 कंसामध्ये 0.56 इंटू जमिनीत उपलब्ध असणारे नत्र, म्हणजे माझ्या जमिनीत 175 किलो आहे, 200 आहे, 250 आहे, 250 किलो आहे, जे काही नत्र आहे उपलब्ध त्याचा आकडा मी जमिनीत उपलब्ध नत्र आहेत या ठिकाणी टाकला आणि त्याच्यातून वजा जर शेणखत तुम्ही वापरला असेल 3.19 गुणिले शेणखत टनामध्ये जेवढं वापरलेलं म्हणजे 10 टन वापरले 2 टन, बऱ्याच वेळा शेणखत वापरलं जात नाही, असं वापरलं नसेल तर तिथे 0 येईल. आणि अशा पद्धतीनं जर आपण डोस काढले तर त्याच्यामध्ये नत्र किती लागेल त्यामुळे युरिया किती आपल्याला टाकावं लागेल तर हिची मात्रा आपल्याला ह्याच्यामध्ये काढता येते. त्यामुळं आज आपण या पद्धतीनं खतं वापरण्याची गरज आहे किंवा शेतकऱ्यांना शिफारस करणं गरजेचं. मी गेले 10-15 वर्षापासून मी समजा हे रिकमेंडेशन बऱ्याच पिकामध्ये या STCRच्या आधारे समजा देताना देतोय आणि हे चांगले रिझल्ट येताना समजा दिसतात. हे समजा कमीत कमी समजा आपल्याला ऊसाच्या बाबतीमध्ये आपण समजा आणि हिची पिकं हे जसं मक्याचं सूत्र आहे तसं तुम्हाला कृषी दर्शनीमध्ये अशी प्रत्येक पिकाची जवळजवळ 20 ते 25 पिकाची अशी सूत्र तुम्हाला मिळतील आणि त्या सूत्राच्या आधारे तुम्ही समजा खताचं नियोजन आहे ते खताचं नियोजन करू शकता. आणि हे जे खताची मात्रा आली समजा इथं 224 किलो युरियाची मात्रा आली, ही जी 224 किलो युरियाची मात्रा आहे जी मगाशी आपण बघितलं हे जे 5 स्प्लिटमध्ये 20%, 25%, 30%, 20% 5% या स्प्लिटमध्ये आपण टाकून त्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये वापर करायचा. किंवा पोटॅश स्फुरदाची मात्रा अधिक येईल 538 किलो आली. आता इथं जर बघितलं तर आपण इथं स्फुरदाची मात्रा किती येते, इथं स्फुरदाची मात्रा 378 किलो आली बरोबर. विद्यापीठाच्या रिकमेंडेशन 378 किलो आले, पोटॅशची रिकमेंड 68 किलो, पण ह्याच्यामध्ये STCR मध्ये आपण जर टाकली तर 538 किलो म्हणजे जवळ 200 किलोने जास्त रिक्वायरमेंट येतात. पोटॅशची रिक्वायरमेंट जवळ 40-50 किलोने एक्स्ट्रा येतात. म्हणजेच काय तर साधारणतः तुम्हाला जर खतं हिची रिक्वायरमेंट ही खतं जर दिली तर तुम्हाला रिझल्ट त्याच्यामध्ये येताना दिसते. आणि इथं धरताना ही जी कॅल्क्युलेशन केलेलं आहे हे अलीकडे उजव्या बाजूला जे दिसते आता 103, 224, 86, 538 आणि 72 आणि 121 ऍक्च्युली हे 60 क्विंटल प्रति हेक्टर मक्याचं उत्पादन गृहीत धरून आणि नत्र 175 किलो तुमच्या जमिनीत आहे, 14 किलो स्फुरद जमिनीत आहे, 325 किलो पालाश आहे, हे गृहीत धरून हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आता ऍक्च्युली तुमच्या जमिनीत जर 175 किलोच्या ऐवजी तुम्हाला जर 200 किलो असेल तर हा मात्रा कमी येऊ शकते. किंवा टनेज जर तुम्ही क्विंटल मध्ये वाढवलं त्याचं म्हणजे मला 80 क्विंटल किंवा 100 क्विंटल प्रति हेक्टर मक्याचं उत्पादन घ्यायचं आहे, तो जर आकडा वाढवला तर ही नत्राची रिक्वायरमेंट अजून वाढण्याची शक्यता आहे. तर स्फुरद 14 च्या ऐवजी तुमच्या जमिनीत जास्त असेल तर अजून मात्रा कमी होऊ शकते किंवा 12 असेल तर वाढवू शकते.
जसं पालाश आहे तुमच्या जमिनीत जास्त असेल किंवा कमी असेल त्या पद्धतीनं मात्रा ह्याच्यामध्ये कमी येऊ शकते. पण एकंदरीत असं लक्षात की अवरेज म्हणजे प्रोडक्ट अवरेज रिकमेंडेड डोस आहे त्याच्यापेक्षा निश्चितपणे डोस हा समजा या सूत्राच्या माध्यमातून ज्यादा येतोय, कारण का तेवढी रिक्वायरमेंट या पिकाची समजा दिसते, कारण का जमिनीमध्ये डिप्लिशन त्या पद्धतीचं आपल्या जमिनीमध्ये कमतरता दाखवताना दिसते. तर या पद्धतीनं माती परीक्षणाच्या आधारे या समीकरणाचा वापर करून आपण खताचे डोसेस आहेत ते काढू शकतो. मी असं म्हणेन की मकाच नाही, तुम्ही ऊस असेल, मका असेल किंवा इतर सगळी पिकं आहेत, अगदी केळी असेल, तुमची हळद असेल, प्रत्येक पिकामध्ये जो मेजॉरिटी पिकामध्ये सांगतात त्याचे खताचे हे सूत्र आहे त्याचा वापर करून निश्चितपणे आपण समजा रिकमेंडेशन दिलं तर आपण कुठंतरी रिक्वायरमेंट आहे, खताची रिक्वायरमेंट आहे त्या जवळपास जाण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. आणि या आधारे जर आपण खताचं नियोजन जर केलं, गरजेप्रमाणे आपल्याला त्यामध्ये खते वापरता येतील, नको असलेली खतं ते टाळता येतील आणि उत्पादन चांगलं येऊ शकेल आणि खताचा खर्च आहे तो निश्चितपणे आपल्याला त्यामध्ये टाळता नाही शक्य. रासायनिक खतं देताना जे काही थोडीफार काळजी घ्यायची आहे त्यामध्ये सर्व नत्रयुक्त खताची एकाच वेळी मात्रा न देता ती सर्वांना स्प्लिटमध्ये दिलेली कधी फायदेशीर राहते. खत पिकाच्या ओळीमधून अथवा रोपाभोवती किंवा रोपाच्या त्यांच्या प्रत्यक्ष संबंध न येता म्हणजे रोपाच्या आळी करून द्या, गरी पाडून द्या किंवा मुळाच्या कक्षेत जर दिली तर निश्चितपणे आपल्याला त्याला फायदेशीर होऊ शकतं. शक्यतो माती आड करून सांगता खतं ओलसर असल्यास खतं कोरड्या माती किंवा रेताड मिसळून वापरलेले निश्चितपणे फायदेशीर होतं. खतं 2 चाळीच्या पाबरीने, मगाशी मी म्हटलं त्या पद्धतीने 2 चाळीच्या पाबरीने जर वापरली आणि मुळाच्या खोलाच्या थरामध्ये जर उपलब्ध करून दिली तर त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले होताना दिसतात. काही प्रमाणात नत्रयुक्त खते तसेच सूक्ष्म पुरवणारी खते कमतरतेनुसार फवारणी करून देखील देतात. म्हणजे स्प्रे गेटच्या माध्यमातून जर खत आपण दिली तर त्याचाही फायदा होताना त्यामध्ये दिसतोय. पेरणीच्या वेळी खते बियाणे एकाच वेळी पेरणी यंत्राच्या सहाय्याने दिल्यास अधिक फायदेशीर होतात. त्याच्यामध्ये निश्चितपणे चांगले रिझल्ट आपल्याला मिळतात. डायमोनियम फॉस्फेट 2% आणि DAP आहे 2%ची फवारणी दिलेली सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये फायदेशीर होते. चुनखडीयुक्त जमिनीमध्ये युरिया, अमोनियम सल्फेट जमिनीच्या पृष्ठभागावर देऊ नये. शक्यतो चुनखडीयुक्त जमीन असेल तर सुपर फॉस्फेटच्या माध्यमातून खतं वापरू नये, युरियाच्या माध्यमातून खतं वापरू नये. शक्यतो अमोनियम सल्फेट असेल, DAP असेल याच्या माध्यमातून आपल्याला खतं दिलेली निश्चितपणे फायदेशीर होताना दिसतात. तर ज्या काही महत्वाच्या पिकाच्या अवस्था आहे त्या अवस्थेतच समजा आपल्याला अन्नद्रव्याची गरज त्याच्यामध्ये भागते. रोप अवस्था असते 25 ते 30 दिवसाची, पीक वाढीची अवस्था असते 30-45 दिवशी, तोरा बाहेर येण्याची अवस्था 45 ते 50 दिवसाच्या आसपास. म्हणजे ह्या स्टेजला आपण सध्या खताचा जो काही बेसल डोस आहे अर्धा P अर्धा K आणि नत्र आहे तो 30% पण आपण द्यायचं म्हणतो. सांगता फुलोरीच्या अवस्थेमध्ये, कणसे भरण्याच्या अवस्थेत, या अवस्थेमध्ये आपल्याला सांगता हा जे केसर असतं ऍक्च्युली हे जे असतं तो फिमेल फ्लावर पार्ट राहतो आणि जे तुरा असतो तो मेल फ्लावर पार्ट राहतो. वरून समजा परागकण ह्या केसरावरती पडतात आणि ह्याच्या माध्यमातून हे जे काही केसरातून परागकण आहे ते खाली जातात बीजा आणि त्याचं फर्टिलायझेशन होऊन त्याच्यामध्ये दाणा तयार होत असतो. म्हणून ह्या स्टेजमध्ये समजा आपण बोरॉन जर दिलं तर निश्चितपणे आपल्याला समजा ही परागीभवनाची जी क्रिया आहे ती होण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये मदत होत असते. आणि म्हणून बोरॉन आहे ते एकरी 2 ते 3 किलो आपण जर या स्टेजमध्ये जर दिलं तर त्याच्यामध्ये दाणे भरण्याचं प्रमाण आहे त्याच्यामध्ये चांगलं येताना दिसतं. नाही तर मग दाताडल्यासारखी कॅन्सर मध्ये ते दाणे न भरणं ते एक कारण असू शकतं. किंवा हाय टेम्परेचर असेल, एकदम जास्त जर टेम्परेचर झालं उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये समजा 35 डिग्रीच्या वरती जर टेम्परेचर गेलं तर अशा वेळेला परागकण जे पडलेले ते वाळून जातात आणि त्याच्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळेला हे दाणे भरत नाही त्याच्यामध्ये किंवा किडकं भरणं अशा पद्धतीचा प्रादुर्भाव त्याच्यामध्ये होताना दिसतोय. त्यानंतर दुधाळ अवस्था असते 4-5 आठवड्याची, दाणे भरण्याची अवस्था 75 ते 80 दिवस आणि पक्वण्याची अवस्था. तर या पद्धतीनं ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत, ज्या अवस्था आहेत, तर त्या स्टेजमध्ये आपल्याला खताची जर कमतरता भासली तर अन्नद्रव्याची कमतरता भासली तर पिकाच्या वाढीवरती त्याचा परिणाम होताना आपल्याला निश्चितपणे त्याच्यामध्ये दिसतो. आता स्वीटकॉर्न आहे तर स्वीटकॉर्न मधलं जे खताचं व्यवस्थापन आहे ते आपण थोडक्यात आपण सांगता बघूया. तर आता मका हे खादाड पीक आहे, पिकाची फार पेलट, माती परीक्षण आधारे खताचे नियोजन ह्या सगळ्या गोष्टी आल्या त्यामध्ये. आता खताचा जे डोस आहे मधुमका जे असतं स्वीटकॉर्न मध्ये 150 ते 180 किलो नत्र, 70 ते 90 किलो स्फुरद आणि 150 ते 200 किलो पोटॅश हे जर आपण जर दिलं तर ह्या मक्याचं जे स्वीटकॉर्नचं मका आहे तर त्याचं उत्पादन निश्चितपणे चांगलं येऊ शकतं. त्याबरोबर मायक्रोन्युट्रिएंट आहे, झिंक सल्फेट आहे ते 20 किलो आणि गरजेप्रमाणे इतर जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत
किंवा फेरोसल्फेट असेल, बोरॅक्स असेल, तर हे आपल्याला देणं गरजेचं आहे. किंवा कमीत कमी आपल्याला 10 किलो जे मायक्रोन्युट्रिएंटचे बॅग मिळते, सूक्ष्म अन्नद्रव्याची बॅग, ती एक देणं. आणि दुय्यम अन्नद्रव्य घटकाची जी कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधकाची 50 किलोची असते, तर ती एक आपल्याला त्याच्यामध्ये दिली तर निश्चितपणे आपल्याला त्या पिकाच्या वाढीसाठी फायदेशीर होऊ शकतात. खताचे जे स्प्लिट ऍप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये 10 टन FYM असेल, 10 ते 15 पेरणीच्या अगोदर दिलेलं आपल्याला फायदेशीर होतं. 150 ते 180 किलो नत्र आहे ते 4 स्प्लिटमध्ये, 4 ते 5 स्प्लिटमध्ये आपल्याला दिलेलं फायदेशीर होतं. तर थोडंसं त्याचबरोबर स्पोरद आणि पालाश आहे ते 2 स्प्लिटमध्ये मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीने आपल्याला देणं गरजेचं आहे. जिंक सल्फेट आहे तो या पद्धतीने. हे जे डोसेस आहेत ते मगाशी मी सांगितले त्याच पद्धतीचे 5 स्प्लिटमध्ये ते आपल्याला त्याच्यामध्ये देणं आपल्याला गरजेचं आहे. त्यामध्ये आता याच्यामध्ये नत्राचं जे अपटेक जर याच्यामध्ये जर बघितला, तर नत्राचा अपटेक जर बघितला आपल्याला, तर हा लॅब्समध्ये दिलेलं आहे. म्हणजे समजा पाऊंडमध्ये समजा म्हणतो ना, त्याच्यामध्ये आहे. म्हणजे आपल्याला ह्याच्यात जर बघितलं टोटल, तर जे कणीस आहेत, कणसामधून समजा 84 किलो नाही, लॅब्समध्ये म्हणजे काय म्हणतात पाऊंडमध्ये समजा 84 पाऊंड समजा वजन, तेवढं नत्र हे अपटेक करून घेतलं जातं. आणि जे बाकीचं भाग राहतो त्याच्यामध्ये 82 किलो राहतं. जसं टोटल 166 किलो पर्यंत नत्र आहे ते समजा किलो पाऊंड्स पर्यंत नत्र, म्हणजेच किती समजा 80 किलोच्या आसपास, 75 ते 80 किलोच्या आसपास नत्र आहे. ते नत्र समजा त्याच्यातून पिकाच्या माध्यमातून प्रति एकर एवढ्या प्रमाणात समजा त्यामध्ये काढून घेतलं जातं. आता एवढ्या प्रमाणात जर एक नत्र 75 किलोच्या आसपास जर नत्र काढून घेतला जात असेल, तेवढंच नत्र आपल्याला जमीन टाकू शकलो तरच मग त्याच्यामध्ये आपल्याला हे जे आहे ते समजा जमिनीची सुपीकता आहे ते चांगलं राखण्यासाठी मदत होऊ शकते. किंवा त्याची मात्रा जर कमी करायची असेल, जे काही रेसिड्यू आहे म्हणजे कणीस काढल्यानंतर जो बाकीचा भाग आहे तो जर सगळा आपण जर जमिनीमध्ये गाडून त्याचं खत करून जर आपण वापरलं किंवा आच्छादन म्हणून वापरला, तर हा जर 82 पाऊंड जो नत्र आहे जो बाकीच्या अवशेषामध्ये तो आपण जमिनीमध्ये परत गाडू शकतो आणि त्याच्यातून आपले रिक्वायरमेंट आहे त्यामध्ये आपल्याला कमी निश्चितपणे करू शकतो. ह्याच्यामध्ये नायट्रोजनचा रेट आणि टायमिंग याचं जे काय अनालिसिस केलं किंवा ज्याच्यामध्ये प्रयोग घेतला, त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की स्प्लिट ऍप्लिकेशन जर केले तर आपल्याला त्याच्यामध्ये उत्पादन निश्चितपणे ही करताना दिसतंय. म्हणजे ह्याचं जे साईड ड्रेसिंग 2 वेळा साईड ड्रेसिंग केलं सांगता. साईड ड्रेसिंग म्हणजे सांगता आपल्याला तुम्हाला लक्षात आलं असेल की स्प्लिट ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला सांगता नंतर आपल्याला खतं देणं असेल आणि सुरुवातीला लागणीच्या अगोदर सांगतात. लागणीच्या अगोदरच नुसती जर खतं दिली तर तेवढा रिस्पॉन्स देता नाही. साईड ड्रेसिंग केल्यानंतर उत्पादन त्यामध्ये निश्चितपणे चांगलं येताना दिसतंय आणि त्याची जी इफिशियन्सी आहे, रिकव्हरी आहे, ती साधारणतः त्यामध्ये साईड ड्रेसिंग केल्यानंतर नत्रामध्ये चांगले दिसते. म्हणून साईड ड्रेसिंग किंवा समजा स्प्लिट ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला खताचं नियोजन केलं तर नत्रामध्ये आपल्याला फायदेशीर होताना दिसतं. नायट्रोजनचा अपटेक जर बघितला तर सुरुवातीला कमी राहतं, पण नंतर थोडंसं आपल्याला 4 ते 6 पानानंतर वाढत जाऊन हा पुढं समजा आपल्याला फ्लावरिंग स्टेज पर्यंत, तिथनं पुढं समजा दाणे भरण्याच्या स्टेजमध्ये थोडासा कमी होत जातो. तर अशा पद्धतीची ही रिक्वायरमेंट आहे ती समजा ह्याच्यामध्ये नत्राची रिक्वायरमेंट त्यामध्ये राहताना दिसतं. डिफिशियन्सी सिम्पटम्स आहेत ते डिफिशियन्सी सिम्पटम्स या पद्धतीने नत्राचे जे सिम्पटम्स आहेत ते पानाशी थोडीशी पिवळसर पडल्यासारखी दिसतात आणि सिव्हिअर कंडिशन मध्ये पूर्णपणे पान असं शेंड्याकडून असं करपलं असतं. जुनी जी पानं आहेत ते खालची पुडक्याकडची पानं तशी वाळल्यासारखी समजा त्याच्यामध्ये दिसतात नायट्रोजनच्या डिफिशियन्सी. तर स्फुरदाची डिफिशियन्सी असेल तर पानाशी जांभळट झाल्यासारखी समजा रेडनिंग झाल्यासारखं त्याच्यामध्ये दिसतं समजा आणि वाढ अशी थोडीशी खुरटल्यासारखी समजा त्याच्यामध्ये दाखवते. आणि जे काही दाणे भरण्याचं आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं प्रॉब्लेम येताना त्याच्यामध्ये दिसतं समजा. पोटॅशची जी कमतरता आहे ते पोटॅश हे समजा कमतरता जर जाणवत असेल तर कडात त्याच्या करपल्यासारखा दिसताना त्याच्यामध्ये दिसतात. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला पडण्याचं जे प्रमाण आहे मक्याचं ते त्याच्यामध्ये समजा पोटॅश कमतरता जर जाणवत असेल तर त्याच्यामध्ये पडण्याचं प्रमाण दाखवतं. बोरॉनचं ते ऍप्लिकेशन मगाशी मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की 3 किलो प्रति एकर या प्रमाणात जर बोरॉन आणि वरनं आणखीन बोरॉनचं स्प्रे जर आपण दिले फ्लावरिंगच्या शेडमध्ये तर त्यामध्ये आपल्या पॉलिनेशन आहे ते चांगलं सुधारतं आणि त्याच्यामध्ये उत्पादन वाढीसाठी आपल्याला निश्चितपणे फायदेशीर होताना दिसतं. आता स्वीटकॉर्न मधलं जे काही प्रायव्हेट कंपन्यांचं जे रिकमेंडेशन आहे तर ते या पद्धतीनं रिकमेंडेशन आहे. सुरुवातीला बेसल म्हणून DAP ची समजा 2 पोती DAP
एक पोती पोटॅश. थोडंसं प्रायव्हेट कंपनीचं रिकमेंडेशन थोडीशी हायर साईडवरती आहे, पण निश्चितपणे प्रायव्हेट कंपनीचे जे उत्पादकता आहे ती निश्चितपणे चांगली राहते सांगतात त्यांच्या म्हणजे रिकमेंडेशनमध्ये. त्यामुळं आपल्या माहितीसाठी म्हणून सुद्धा हा मी डोस तुम्हाला सांगतोय. डीएपी बेसलमध्ये 2 पोती डीएपी, 1 पोत पोटॅश. त्यानंतर 10 दिवसांना अमोनियम सल्फेट आहे ते 50 किलो, झिंक सल्फेट 5 किलो. त्यानंतर 15 ते 16 दिवसानंतर 15 ते 16 दिवशी त्यानंतर युरियाचं 50 किलो. त्यानंतर 30-32व्या दिवशी परत नंतर 12-32-16 100 किलो, फेरस सल्फेट 5 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो, झिंक सल्फेट 5 किलो. आणि त्यानंतर जे फ्लॉवरिंग स्टेज आहे तर त्यावेळी बोरान 3 किलो. तर या पद्धतीनं हे प्रायव्हेट कंपनीचं रिकमेंडेशन समजा राहत आहे. ह्या समजा 30-32व्या दिवशी ज्यावेळेला आपण भरणी करतो, छोटीशी भरणी करतो गुडघावर हरभरा ही आल्यानंतर, मका आल्यानंतर, तर त्या स्टेजमध्ये हा समजा हा जो डोस आहे तो त्याच्यामध्ये द्यायचा. नायट्रोजनची डिफिशियन्सी, स्पोरोदॅकची डिफिशियन्सी बघितली, पोटॅशची आपण पाहिली. झिंकची डिफिशियन्सी असेल तर असे समजा पानं मधल्या शिरा असतात ते पांढऱ्या ही राहतात, हिरव्या राहतात, आणि पान आहे ते पान पिवळं होताना दिसतं. कॉपरची डिफिशियन्सी असेल तर असे समजा पानं एकदम लालसर अशी जांभळी रंगामध्ये झाल्यासारख्या दिसतात, आणि पानं अशी वेडीवाकडी वळल्यासारखी दिसतात. आयर्नची डिफिशियन्सी असेल तर अशा रेषासारख्या असे पट्टे पडल्यासारख्या सांगतात त्यामध्ये दिसतात. मॅंगनीजची डिफिशियन्सी, मॅग्नेशियमची डिफिशियन्सी हे पोट आहे. तर वाटतंय जे काही एकात्मिक अनाद्रव्याच्या गोष्टीच्या ज्या काही महत्वाच्या ज्या गोष्टी होत्या त्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. काय तुमचे प्रश्न असेल तर आपण चर्चा करा. थँक्यू सर, फार सुंदर लेक्चर आहे. हॅलो हॅलो, हा बोल. नमस्कार सर. हा मला सोयाबीन लागवड माईक जवळ घ्या.